नमस्कार. 18व्या वर्षीयांच्या DSK गप्पांच्या पहिल्या सत्राला आज दमदार सुरुवात होणार आहे. दमदार म्हणजे मी मुलाखत घेतोय म्हणून दमदार नाही, तर व्यक्ती दमदार आहे म्हणून दमदार. हो, पुण्यात सुरुवातीलाच खुलासा केलेला बरा असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातले मान्यवर या गप्पांमध्ये सहभागी होत आहेत. रसिको, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या माहितीमध्ये एखादे दोन व्यक्ती असतात, काही व्यक्ती असतात की ज्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खरोखरच तज्ज्ञ असतात आणि त्या क्षेत्राची त्यांना सर्वंकष म्हणता येईल अशी माहिती असते. त्यांच्या क्षेत्राव्यतिरिक्त इतरही क्षेत्रांचं त्या व्यक्तींना ज्ञान असतं, माहिती असते, त्याच्याबद्दल जुजबी गोष्टी त्यांना माहिती असतात. पण आज जे व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे यांना एका नाही, यांना इतक्या क्षेत्रातली माहिती आहे की यांच्या माहिती ऐकूनच आपण नुसते अचंबित होऊन जातो. म्हणजे संगणक तज्ज्ञ ही तर त्यांची ओळख आहेच आहे, पण संगणकाच्या व्यतिरिक्त तंत्रज्ञान, विज्ञान, मानसशास्त्र, साहित्य, संगीत, अर्थशास्त्र अशा असंख्य विषयातले ते तज्ज्ञ आहेत. म्हणून विविध तज्ज्ञ अशीच त्यांची ओळख करून द्यायला पाहिजे. तर असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांनी स्वतः त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलं आहे की जर एखादी गोष्ट माझ्या मनाला भावली तर मी झपाटून जातो आणि मग मी हात धुवून त्या गोष्टीच्या मागे लागतो. आणि यातूनच उत्तमोत्तम पुस्तकांचा जन्म झाला. आणि ही पुस्तकं खरं तर अच्युत गोडबोले हे IT क्षेत्रामध्ये काम करत होते अनेक वर्ष. इंग्रजी भाषा ही त्यांच्या अत्यंत हातातला खेळ होता. पण असं असूनसुद्धा जास्तीत जास्त लोकांनी, म्हणजे मराठी माणसांनी ही विविध विषयांवरची पुस्तकं वाचायला पाहिजेत या हेतूने जाणीवपूर्वक ही सगळी पुस्तकं त्यांनी मराठीमधनं लिहिली. साधारणतः आपल्याकडे आत्मचरित्र हे आयुष्याच्या उत्तरार्धात लिहिलं जातं. पण अच्युतजींचं जे आत्मचरित्र आहे, जे आपण सगळ्यांनी वाचलं असेल, त्या आत्मचरित्रामुळे अनेक तरुणांना स्फूर्ती मिळाली. अनेक निराशेच्या गर्तेत गेलेले तरुण तरुणी यांना जगण्याची एक नवी उमेद मिळाली. एका अर्थाने समाज प्रबोधनाचं आणि समाज रक्षणाचं खूप महत्त्वाचं काम गोडबोले यांच्या पुस्तकांनी केलं आहे. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. या माणसाला संगीतात तेवढाच रस आहे, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत असू दे किंवा पाश्चिमात्य संगीत असू दे, आणि तितकाच रस अर्थशास्त्रामध्येही आहे. इतके दोन टोकाचे विषय हा माणूस लीलया पेलू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना त्यांची जी मूळ पदवी आहे ती म्हणजे IIT पवईचे ते केमिकल इंजिनियर आहेत. म्हणजे खरोखर बहुआयामी म्हणता येईल हा शब्द त्यांच्या बाबतीत चपखलपणे लागू पडतो. अशा या अच्युतजींच्या गप्पांनी आजच्या DSK गप्पांना यावर्षीच्या सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी DS कुलकर्णी फाउंडेशनच्या वतीने अच्युतजींना एक विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून यावर्षीच्या गप्पांचं उद्घाटन करावं. आम्हाला दीपप्रज्वलन म्हणजे मी फक्त हात तिथनंच बटन दाबून दीपप्रज्वलन करण्याची पद्धत आमच्याकडे आहे. तर अशा या व्यक्तिमत्वाशी आपण आज मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तुमच्या सगळ्यांच्या वतीने DS कुलकर्णी फाउंडेशनच्या वतीने सर्वप्रथम अच्युतजी मनापासून तुमचं इथे स्वागत आहे. आणि तुम्ही आज आलात त्याबद्दल तुम्हाला सुरुवातीलाच मनापासून धन्यवाद देतो. मी आत्ता जे म्हटलं सुरुवातीला ओळख करून देत असताना की खरोखर बहुआयामी असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. पण जेव्हा तुमचं पुस्तक मुसाफिर, जे तुमचं आत्मचरित्र आहे, ते वाचताना लक्षात येतं की शून्यातून निर्मिती एखाद्या गोष्टीची कशाला म्हणतात ते तुमच्या बाबतीकडे बघून शिकावं. तर सोलापुरासारख्या एका शहरामध्ये मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये तुम्ही वाढलात. तर आम्हाला तुमच्या त्या दिवसांविषयी सांगा. सर्वप्रथम DSK गप्पांमध्ये मला बोलायला मिळतं आहे ह्याचा आनंद होतो आहे.
आणि एकच गोष्ट मला क्लॅरिफाय करायची आहे, ती म्हणजे आत्ता राजेश म्हणाला की मी अनेक विषयातला तज्ज्ञ आहे, तर तसं मी तज्ज्ञ वगैरे काही नाही आहे. मग लोक असं अनेक वेळेला वेगवेगळ्या गोष्टीतले तज्ज्ञ म्हणतात, मला डॉक्टर म्हणून काय म्हणतात, अनेक पदव्या देतात, त्या सगळ्या प्रेमापोटी आहेत असं मी गृहीत धरतो. आणि हा काही विनय नाही आहे. मी माझ्या ह्याच्यात सांगीन की मला आयुष्यात जे लोक भेटले त्यामुळे माझ्यावर कसा परिणाम झाला, जो लेखन प्रवासामधला महत्त्वाचा भाग आहे. मी एक विद्यार्थी स्वतःला समजतो आणि मला असं वाटतं आपण विद्यार्थी व्हायचं थांबलेलं आहे. हे माझी सगळ्यात मोठी खंत आहे आजच्या समाजामधली. विशेषतः विद्यार्थीच विद्यार्थी राहिलेले नाहीत, शिक्षकसुद्धा विद्यार्थी राहिलेले नाहीत. खरं म्हणजे शिक्षकाचं पहिलं काम आहे तो चांगला विद्यार्थी असला पाहिजे. जग एवढं भराभर बदलतं आहे की त्याला नेहमी शिकायला पाहिजे. म्हणजे 5 वर्ष IITत झाल्यानंतर मी डॉक्टर फाटक आणि आम्ही बोलत असताना आम्ही म्हणायचो की चला आता आपण पुन्हा पहिल्या वर्षी जायची पाळी आलेली, कारण जग एवढं बदललं आपल्याला काही माहीत नाही आहे, इतकं ते जोरात फास्ट बदलतं आहे. तर या नियमाने मी आत्तापर्यंत अनेक विषयांमधला विद्यार्थी समजतो. फरक एवढाच की प्रत्येक विषयामध्ये मला अतिशय ज्याला पॅशनेट आवड आहे, मी त्यातला तज्ज्ञ वगैरे नाही, मी अजूनही शिकतो आहे. आणि प्रत्येक पुस्तक लिहिताना नेहमी माझ्या डोक्यात असा भाव असतो की अरे बघा ह्याचं किती ह्याच्यात मजा आहे. ज्यांनी कोणी पुस्तकं काही वाचले असतील तर त्यात कुठेही मी तज्ज्ञ आहे, चला मी तुम्हाला काहीतरी शिकवतो, मी कुठलं ते या वरच्या लेवल असं नसतंच. त्याच्या गप्पा मारत छान, मला किती छान वाटलं, किती मजा आली, तुम्हाला येईल आणि आता आपण ह्याच्यानंतर आपण सगळे मिळून शिकू, असा एक भाव माझ्या मनात असतो आणि तो जेन्युइन आतनं आलेला तो भाव आहे. मला म्हणजे या सगळ्याची जी बॅकग्राऊंड मला लोक नेहमी म्हणतात तुम्ही इतक्या विषयावर कसे लिहिता, म्हणजे शोबाजी करण्याकरता लिहितं की काय, आपल्याला हेही येतं ते येतं हे दाखवण्याकरता. तसं नाही आहे. या सगळ्या विषयांची आवड कशी लागली, मी का लिहितो ह्याची बॅकग्राऊंड आपल्याला जर का बघायची झाली तर ती सोलापूरमध्ये आणि IITच्या दिवसात ती आहे. म्हणून मी त्याविषयी थोडंसं सांगणार आहे आणि मग सगळ्यात शेवटी अर्थात पुस्तकांच्या विषयी आपण बोलूच. नक्कीच. मध्यम म्हणजे कनिष्ठ लोअर मिडल क्लासमध्ये माझं आयुष्य गेलं, म्हणजे लहानपण गेलं. आणि 300 स्क्वेअर फुटाचं घर, 3 खोल्या रेल्वेच्या डब्यासारख्या, मधली खोली म्हणजे हॉल. तर हॉलमध्ये कसला की हात एका भिंतीला लागले आणि जांभई दिली तर पाय दुसऱ्या भिंतीला लागणार, इतका मोठा हॉल. आणि पाटावर बसून जेवण, बंबावर तापवलेलं पाणी, चुलीवर केलेला स्वयंपाक वगैरे असं सगळं वातावरण. घड्याळ किंवा डायनिंग टेबल किंवा सायकल अशा सुद्धा गोष्टी मला कॉलेजमध्ये जाईपर्यंत काही मिळाल्या नाहीत. फार दुःख आणि कसं गरिबीत गेलं असं काही नाही, पण म्हणजे वर्षातनं एकदा वडील फक्त न्यायचे एका गदग ग्रँडच्या हॉटेलमध्ये, चला रे मुलांनो असं म्हणून आम्हाला एक चैन म्हणून एक मसाला डोसा खायला न्यायचे वर्षाच्या शेवटी. ती आमची चैन असायची. असे सगळे दिवस पण फार प्रेमाने वाढवलं. आणि मुख्य म्हणजे ते वाढ होत असताना प्रत्येक विषयावर प्रेम करायला शिकवलं. त्या विषयाच्या फक्त मार्कांसाठी अभ्यास करायला कधीच शिकलो नाही मी. मला असं वाटतं ते सगळ्यात मोठं एक प्रकार होता. आणि मला सांस्कृतिक श्रीमंती खूप मिळाली. म्हणजे हे जरी असलं तसं आमच्याकडे करंदीकर, बापट, पाडगावकर घरी यायचे. श्रीराम पुजारी नावाचे जे एक होते आमच्या सोलापूरला, ते एक सांस्कृतिक केंद्रच होतं खरं म्हणजे. ते आमच्या घरी यायचे आणि त्यांच्या हे सगळे ओळखीचे असायचे आणि त्यांना घेऊन घरी यायचे. घरी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालायच्या. त्यांची काव्यवाचनं, या एवढ्या लहान आमच्या घरात त्यांची काव्यवाचनं व्हायची. आणि करंदीकर तबला वाजवायचे, विंदा करंदीकर तबला वाजवायचे. बरं. आणि उत्तम तबला वाजवायचे. आणि माझ्या बहिणीने करंदीकरांच्या कवितांना चाली लावल्या होत्या आणि बहीण गाते, करंदीकर तबला वाजवत आहेत. आणि अशा तऱ्हेचं सगळं वातावरण. एक भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पंडित जसराज हे आमच्या घरी अनेकदा यायचे. म्हणजे पहाटे 3पर्यंत कुमार गंधर्वांची मैफिल झालेली आणि 3च्या नंतर आम्हाला काही फक्त 4-5 लोकांना हमीर किती तऱ्हेने गाता येतो हे आम्हाला पहाटे 3 वाजता ऐकवत आहेत. किंवा बिरजू महाराजांचा डान्स झालेला आहे, संबंध स्टेज आणि इनफॅक्ट सगळे प्रेक्षक असे मंतरलेल्या अवस्थेत गेलेले आहेत. त्याच स्टेजवर बसून बिरजू महाराज आम्हा 4-5 लोकांना मराठीतल्या गझला पहाटे 5 वाजता ऐकवत आहेत. असं सगळं वातावरण. मग इतकं गंमतशीर वातावरण होतं ते की या सगळ्यामध्ये चित्रकला, संगीत, साहित्य हे विज्ञान आणि तंत्रज्ञान इतकंच किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे हे मनावर कोरलं होतं. आणि ते फक्त परीक्षा करताना किती छान आहे, किती मजा आहे आयुष्यामध्ये.
नाही तर आजकालच्या मुलांना तू काय करणार की ए ग्रुप बी ग्रुप हे कळ दाबली की मी नासा हे उडवणार ते उडवणार असं सगळं अलीकडे कम्प्युटर वगैरे असंच चालू व्हायचं. आता काल बातमी आली आर्ट्सकडे लोक जायला लागले, ते आम्ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्या काळात सारखंच टेक्नॉलॉजी असंच, तर तसं आमच्या काळात काही नव्हतं आमच्या घरी तरी. ह्या म्हणजे चित्रकला संगीत साहित्य हे तितकंच महत्त्वाचं आयुष्यामध्ये. आमच्या घरी शेक्सपियरच्या चर्चा चालायच्या, चार्ल्स डिकन्सच्या चर्चा चालायच्या, मर्ढेकरांच्या चालायच्या, केशवसुतांच्या चालायच्या, अनिल बोरकर कविता वाचनं घरी व्हायची. आणि या सगळ्यातनं संस्कार घडत गेले. मी आज जे लिहितो त्याची सगळी मुळं तिकडे आहेत, की त्याची सगळी एक पॅशन की हे फार छान आहे, हे आपलं वाचलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. परीक्षेला ये न येईन, फक्त मार्कांकरता अभ्यास करायचं हे मला कधी पटलंच नव्हतं. म्हणजे त्यातले अनुभव काही काही फार गंमतशीर आहेत. मुसाफिरमध्ये काही काही लिहिलेले आहेत, ज्यांनी वाचले त्यांना कदाचित माहीत असतील. पण भीमसेन जोशी एकदा घरी आले, पहाटे 3 वाजेपर्यंत गप्पा मारत बसले आणि 3च्या पुढे ते उठले आणि त्यांना पुण्याला जायचं होतं. मी आणि माझा आत्तेभाऊ आम्ही त्यांना सांगितलं की आम्हालाही पुण्याला जायचं आहे म्हणून. आणि ते म्हणले चला बसा म्हणले. मग भीमसेन जोशींच्या गाडीत बसलो. 5 वाजता 3 वाजेपर्यंत गप्पा, 3 ते 5 झोप, 5 वाजता गाडीत बसलो. आणि 5 वाजता भीमसेन गाडी चालवणं म्हणजे भयानकच, म्हणजे अंगावर काटाच यायचा. प्रचंड बेफाम गाडी चालवत. आणि वाटेत दौंड लागलं. दौंडला इथे कोणतरी मनुष्य भजी तळत होता. ते म्हणले चला रे बोललो ना आपण भजी खाऊया. म्हटलं आपलं ठीक आहे, भारतातला सगळ्यात मोठा गायक तर भजी घशाला काय होईल की नाही काय. पण आम्ही गेलो तिकडे, त्यांनी भजी खाल्ली, आम्ही भजी खाल्ली. पुन्हा ते गाडीत बसले, पुन्हा जोरात भरधाव चालवत आले. आणि एरवी 6 किंवा 7 तास त्या काळात सोलापूरहून पुण्याला लागायचे, जे ते त्यांनी 4 तासात अंतर गाठलं. आणि 5 वाजता निघालेलो आम्ही. 9 वाजता त्यांच्याच भाषेत म्हणजे का हॉलला टच केलं आणि जाकीट चढवत आले. मग आम्हाला काही कल्पना नाही. म्हणजे यार पोरांना समोर येऊन बसा. आम्ही समोरच्या रांगेतून बसलो. हॉल तुडुंब भरलेला. आणि ते सकाळी 9 वाजता त्यांची मैफिल होती. आणि 9 वाजता त्यांनी तोडी गायला, चंगे नैनवा हे बंदिश गायली. असा तोडी मी आयुष्यात कधी ऐकलेलं नाही. आणि मला असं वाटतं की असे जे काही संस्कार जे काही घडले, आणि त्यामुळे सगळं वेगळ्याच तऱ्हेने प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टी, गाण्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी. पंडित जसराज बहिणीला शिकवतात, बेटा नटभैरव असा नाही असा गातात, अशा तऱ्हेने त्या एवढ्या लहान खोलीमध्ये बहिणीला ते येऊन शिकवत असत. इतकी मजा यायची त्या काळात. आणि एक मध्ये विचारू का की एवढे मोठमोठे बुजुर्ग कलावंत तुमच्या घरी येत होते, त्यांच्याशी तुमचा संपर्क होता. साधारणतः ते वय असं असतं की तुम्ही एखाद्या व्यक्तिमत्वामुळे झपाटून जाता. आणि विशेषतः अशी जेव्हा मोठमोठी व्यक्तिमत्व तुमच्या आजूबाजूला असतात तेव्हा आपणही कुठेतरी त्यांच्यासारखं व्हावं असं तुम्हाला नाही वाटलं कधी? नाही, मला खूप वाटायचं पण जमलं नाही ना, काय करणार. म्हणजे मला कुमार गंधर्वांसारखं व्हावंसं वाटायचं अनेक वेळेला. पण किंवा करंदीकरांसारखं व्हावंसं वाटायचं की आता उत्कृष्ट कविता, ते वाचन पण छान करायचे, पाडगावकर सुद्धा छान करायचे. पण ते अवगत असावं लागतं. म्हणजे मला नेहमी माझ्यातले लिमिटेशन्स मला नेहमीच त्या काळापासून आत्तापर्यंत जाणवलेले आहेत की क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणतात ती माझ्यात त्यामानाने कमी आहे. म्हणजे मला एखादं चित्र काढायला दिलं किंवा मला एखादं संगीत गायला सांगितलं तर मी फार चांगलं गाऊ शकेन अशातला भाग नाही. मी लिहिलंच आहे एका पुस्तकामध्ये, मी इंटिग्रेटर आहे. म्हणजे मला 100 पुस्तकं दिली एखाद्या विषयावरची, मग ती कुठली बायोलॉजी बॉटनी कुठलाही विषय, मी असं गर्वाने म्हणू शकत नाही, पण तो 6 महिने वर्ष दिले की तो चिरफाड कर आणि त्याच्यावर अतिशय सोप्या सुंदर भाषेत सलग प्रत्येकाला कळेल असं लिही. तर मला वाटतं बहुतांशी मला जमण्याची शक्यता बरीच दाट आहे. पण कशातनंही काही नसताना काही ते क्रिएट कर, ती क्रिएटिव्हिटी इतकी प्रचंड ग्रेट आहे. म्हणजे करंदीकरांचीच एक कविता फार सुंदर आहे त्याच्यावरती की म्हणजे ते ही जी क्रिएटिव्हिटी आहे, जापूस त्या क्षणाला, मग त्या क्षणाला तो कसा आहे तो क्षण क्रिएटिव्हिटीचं माहीत नाही, त्या क्षणालाच ते माहीत असतं. अशी कविता करंदीकरांचीच आहे. तर तसं ते एक वेगळाच प्रकार असतो क्रिएटिव्हिटी. म्हणजे ॲक्ट ऑफ क्रिएशनमध्ये कोएस्लरचं पुस्तक आहे. क्रिएटिव्हिटी हा फार भन्नाट प्रकार आहे. पण तुमचा जो झपाटून जाण्याचा स्वभाव आहे तसं त्या दृष्टीने गाण्याने वगैरे तुम्हाला जे पुढे गाण्याने नक्कीच झपाटून गेलं. मी बऱ्यापैकी गात असे पूर्वी, आता गेलं सगळं, पण बऱ्यापैकी म्हणजे मला राग बऱ्यापैकी अनेक राग, त्याच्यावर तुम्ही पुस्तक पण सुंदर लिहिले, नादवे लिहिलं, पण मी गुणगुणू शकत असे आणि शिट्टीवर पण वाजवू शकत असे पूर्वी. म्हणजे टीव्हीवर बोलणं वगैरे आलं होतं, पण त्या नादाला मी लागलो नाही. लोकांच्या नशिबाने मी काही गात वगैरे नाही. पण मग झालं काय की गणिताची मला आवड खूप होती आणि वडील गणिताचे म्हणजे स्कॉलरच.
आणि माझ्या तर वडिलांना रेस लागायची की एकच गणित 3-3 पद्धतीने कसं सोडवता येईल. बरं. नुसतं गणित खाक्या पद्धतीने तसं परीक्षेत मागे बघून उत्तर वगैरे तसं काही नाही. एकच गणित 3-3 आणि त्यातलं सगळ्यात चांगली मेथड कुठली, एलिगंट मेथड कुठली, ह्याच्यासाठी आमची रेस लागायची. मग कोण जिंकतो हे बघायचं. वडिलांची आणि तुमची? हां, आणि पुन्हा ते गणित परीक्षेला येण्याचं नसायचं. मी 6वीत असताना 8वीतली, 7वीत असताना 9वीतली अशी फार मजा यायची. आणि ते करताना मला इतकी मजा यायची, काय चॅलेंज असायचं. कित्येकदा वडील जिंकायचं, कित्येकदा मी जिंकायचो. पण या सगळ्यात गणितावरती माझं प्रेम मात्र नक्कीच. त्यातल्या एलिगन्स म्हणजे ब्युटीवरती मला फार आणि त्यामुळे परीक्षेला अभ्यास खरंच फार केला नाही. नाहीतर लोक हा क्लास तो क्लास, अर्धा मार्क 1 मार्क इकडे नाही गेलं की चिडचिड वगैरे. त्यापेक्षा घरी शिकवणूक हीच की त्या विषयावर प्रेम कर. तर मग परीक्षेत मार्क येतील न येतील, पण तो विषय किती छान आहे, किती सुंदर आहे. आणि मला वाटतं ही जी ॲटिट्यूड आहे ना, ती मी सगळ्या विषयांकडे, आणि ते IITत घडलं. ते तुम्ही आता जर म्हणलात की मी क्लास 20 अशा कधी फंदात पडलो नाही, पण तरीसुद्धा मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, असं काही न करता सुद्धा त्यावेळच्या SSC बोर्डात अच्युत गोडबोले 16वे आले होते. हो, तर त्यावेळी नागपूर एकत्र होता ॲक्च्युली. बरं. पण नाही, मुख्य काय आहे की म्हणजे पहिली ते IIT पर्यंत माझा जवळपास कुठल्याच परीक्षेत गणितात 100पैकी 100च होते सगळ्या परीक्षेत. आणि सगळ्याच परीक्षेतली मला पारितोषिकं मिळाली. एकदा फक्त 100च्या ऐवजी 100पैकी 97 पडले, तर वडिलांच्या चेहऱ्यावर बरेच आठ्या आले होते की हे 3 मार्क कुठे गेले म्हणून. तेव्हा तेवढं मला आठवत आहे. पण विषय आवडणं ज्याला म्हणतात ते मला फार. विज्ञानाची आवड कशी लागली हे तर गंमत मुसाफिरमध्ये लिहिलेलं आहे, मी किमयागारमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे एकदा अत्र्यांना कोणतरी विचारलं की तुम्ही विज्ञानाकडे कसे वळला नाही, तुम्ही नाटकं लिहायला लागलात वगैरे. अत्रे म्हणले की कसे वळणार, म्हणजे आम्हाला BT मेथडनी लोक शिकवायचे मास्तर. म्हणजे काय तर म्हणे, एकदा मास्तर आले वर्गात आणि हातात पेढा धरला, आणि मग मास्तरांनी मुलांना विचारलं काय मुलांना कसं वाटतंय. मग मुलं म्हणली छान छान वाटतंय. मग आणखीन काय वाटतंय, मग गोड गोड वाटतंय. आणखीन काय वाटतंय, मग केशरी केशरी वाटतंय. मग आणखीन काय वाटतंय, छान छान वाटतंय. आणखीन काय वाटतंय, मग शेवटी आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे. मग मास्तर म्हणले आता तुम्ही जवळ येत चाललात, मग आणखीन काय. मग मुलं म्हणाली आम्हाला हवा आम्हाला हवा. आणि मग तेव्हा मास्तर म्हणाले थांबा, आज आपण हवेचे घटक शिकू. म्हणून त्याने ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन वगैरे चालू केलं. म्हणलं असले जर का मास्तर असतील तर कुठलं विज्ञान आणि कुठलं काय. मी लागलो नाटकं लिहायला. तर आमच्या वेळेला तसंच होत्या. म्हणजे एक बाई होत्या, त्या प्रात्यक्षिकं करूनच सगळं शिकवायच्या. आणि एक आमच्याकडे स्टेज अगदी लहान होतं, तिथे टेबल खुर्ची जेमतेम मावायची, त्याच्या मागे फळा. त्या बाई आल्या एके दिवशी आणि त्या 2 मुलांना सांगितलं आणि त्या टेबल खुर्च्या दूर करायला सांगितल्या. त्या टेबल खुर्च्या दूर केल्या आणि त्या बाई उभ्या राहिल्या, भयंकर वृक्ष, कपाळावर राठ्या, अनरोमॅन्टिक, सक्ती केल्यासारखं शिकवणाऱ्या उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या मुलांनो आज मी तुम्हाला सूर्यमालिका शिकवणार आहे. म्हणलं ठीक आहे, सूर्यमालिका तर सूर्यमालिका. मग त्या उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की मुलांनो उदाहरणार्थ मी म्हणजे सूर्य, आता त्या तळपत होत्याच. म्हटलं सूर्य तर सूर्य, काय हरकत नाही, काय करणार आपण. मग त्या म्हणाले की अच्युत तू उठ. मग मी उठलो. मग ते म्हणलं अच्युत मी पृथ्वी, म्हणजे आता प्रत्यक्ष करायचं ना. मग मी तेवढं तिथे स्टेजवरती जाऊन प्लॅटफॉर्मवरती जाऊन त्यांच्यावरती फिरायला लागलो. पण त्यात पुन्हा गोंधळ असावं की ती पृथ्वी तशी साधी नाही ना, ते स्वतःभोवती फिरत फिरत फिरते ना. ते अवघड आहे, तुम्ही करून बघा. ते पृथ्वीलाच कसं काय जमतं कोण जाणे, म्हणजे भयंकर अवघड आहे ते. तर मला काही जमे ना. शेवटी मी घरी एका खांबाभोवती तशी प्रॅक्टिस करायला लागलो. आई वडील म्हणले कालपर्यंत सगळं ठीक होतं मुलगा, आता असं का करायला लागलंय. पण त्याने नाच सोडून दिला काहीतरी असेल म्हणून. 3 दिवस लागले प्रॅक्टिस करून, पण 3 दिवसांनी मला यायला लागलं. मग यायला लागल्यानंतर बाईंचं काय जायचं, बाई आपलं उभ्यामध्ये आठ्या घालून बाई म्हणल्या मुलांनो आपली पृथ्वी पक्की झाली बरं का, मी फिरतो इकडे. आणि मग तिथे थांबलं नाही. मग ते दिलीप म्हणला दिलीप तू उठ म्हणले. मग दिलीप उठला. मग ते म्हणले दिलीप मग चंद्र म्हणे. मग तो तेवढंच माझ्या भोवती फिरायला आला. आणि त्या सगळ्यामध्ये तिघैत पायात पाय अडकून आम्ही पडायचो, काय सगळं धूळ झटकत उठायचो. एकदा हेडसरांनी बाहेरनं बघितलं की असं तिघै पडतात काय उठतात काय, पण त्याने नाच सोडून दिलं. म्हणलं काहीतरी असेल म्हणून नाच सोडून दिला. पण जेव्हा गाळलेल्या जागा भरा म्हणून आलं, अमुक 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 अमुकच्या भोवती फिरतो, त्या मुलाने दिलीप अच्युतच्या भोवती फिरतो. तेव्हा मात्र हेडसर जे रागावले त्या बाईना, म्हणले तिथे फळा दिलेला आहे, खडू दिलेला आहे, नीट शिकवा म्हणले. पण असं असून तुमची गोडी कायम राहिली. नाही, गोडी कायम राहिली. आणि मग मी बोर्डात 16वा आलोच. त्यावेळेला गंमत अशी, कसं वातावरण होतं बोर्डात आल्यानंतर. नाही त्याची गंमत सांगतो. मी पहिलाच खरं येणार होतो, पण माझा 7 मार्कांनी पहिला नंबर गेला. आणि त्याचं कारण माझं हिंदी फार वाईट होतं. म्हणजे अजूनही माझं कुठे इंटरव्ह्यू झालं की ते झी वगैरे असे काय काय चॅनल अभि येही हिंदी में कहो म्हणतात. माझी इतकी पंचायत होते. म्हटलं तुमचा TRP कमी करायचा आहे का तुम्हाला. म्हणजे माझं हिंदी खरोखरच तेव्हापासून फारच म्हणजे वाक्प्रचार एकदा करायचा होता, तेव्हा मी असं म्हणालो की मैं तुमको पुकार रहा था लेकिन तुम मेरी तरफ ढुंकी भी नहीं म्हणून. तर त्यामुळे
त्यामुळे मास्तरांनी सुद्धा खूप प्रयत्न करून काही जमलं नाही. शेवटी 43 पडले 100 पैकी, पण तरी मग 16वा वगैरे आलो. आणि सोलापूरला वातावरण सांगतो म्हणजे की पुण्या मुंबईसारखं अशी स्मार्ट वगैरे पोरं नाहीत हो त्यावेळेला. आता आहेत की नाही माहीत नाही, पण त्यावेळी तर नव्हतीच. आणि म्हणजे इथे कसं सगळ्यांना काय माहीत असतं, त्याला काय आहे, कुठे पुढे कोर्स घ्यायचा, काय बरोबर किंवा कुठल्या क्लासला जायचं वगैरे, तसं काय आम्हाला काही माहीतच नाही. आणि पेपरात फोटो बिटो येतात, पेपरात फोटो बिटो यायचे पेढा भरवताना. तर इथे काही नाही. मला काय वाटलं की रस्त्यावर जाऊन यावं, जरा आजूबाजूला लोक विचारतील बरं का की अरे ह्या बोर्डात सोडावं लागलं. नुसतं मी उगीच रस्त्यावर एक फेरी मारत होतो, डावीकडे उजवीकडे बघत. कोणी कुत्र्याने विचारलं नाही मला. म्हणजे काही पण पेपरात आलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी पेपरात एका आलं आणि ते की सोलापूरचे गोडबोले 16वे, आणि त्या शेजारी बातमी होती की 5च्या पेठेत अमुक माणसाने अमुक माणसाला भोसकले. म्हणजे त्यामुळे साधारण त्याची किंमत तेवढीच होती. मला लक्षात आलं. मग मी युनिव्हर्सिटीत गेलो, तिथे पाहायला आलो सगळ्या विषयात. मॅथमॅटिक्समध्ये, अरिथमेटिकमध्ये मला प्राईज, स्टॅटिस्टिक्समध्ये मला युनिव्हर्सिटीत प्राईज होतं. आणि त्यावेळेला तुम्ही जर का डायरेक्ट तुम्ही जर का पहिले आलात युनिव्हर्सिटीमध्ये, तर तुम्हाला IIT मध्ये डायरेक्टली ॲडमिशन असायची. अच्छा. पण पुन्हा सोलापूर गाव असं काय मला हा नियम सांगितलाच नाही कोणी की IITला तुला एंट्रन्सला बसण्याची गरज नाही. आजकाल ते एंट्रन्स असते ना, काय JEE वगैरे लोक धाव, त्याला बसण्याची मला गरजच नव्हती खरं म्हणजे युनिव्हर्सिटीत पहिला आल्यामुळे. पण मला हा नियमच कोणी सांगितलं नाही. त्यामुळे मी आपला बावटासारखा ते JEEला बसलो. आणि त्यात मग ऑल इंडियामध्ये किती 28 का किती असा नंबर आला, मला लक्षात नाही नक्की, पण बऱ्यापैकी चांगला नंबर आला होता. आणि मग कोणीतरी म्हटलं केमिकल इंजिनियर घे. म्हटलं चला हे पण करून बघू, म्हणून मी केमिकल इंजिनिअरिंगला गेलो. असं ते IIT मध्ये माझं संबंध. तुमच्या लक्षात आलं का, आपण बोलता बोलता हे इतके सहज सांगतायत, मी बोर्डात 16वा आलो, IITत भारतात 28वा आलो, इकडे पहिला आलो विद्यापीठात. हे जर आपल्याला झालं असतं ना, तर मी तर बहुतेक वरनच फिरलो असतो असा वर चालत. कारण इतकं सगळं असून सुद्धा हा माणूस सहज सांगून टाकतो. आणि तरी सुद्धा इदम न मम इतक्या निरीच्छ पद्धतीने त्याच्यापासून अलिप्त राहून पुढच्या आयुष्याकडे बघायचा विचार करू शकतो. अच्युतजी खरंच ग्रेट आहात तुम्ही. पुढे नाही, पण हे जे आत्ता म्हणाल ना, त्याचं कारण आत्ता सांगणार आहे मी. हां, सांगा ना. त्याचं काय झालं की पहिली 3 वर्ष माझं बऱ्यापैकी मार्क्स पडत होते. त्यात पहिल्या वर्षी मी मेस टेबलवरती बसलो असताना कारण माझा इंग्रजीवरून अपमान केला. बरं. कारण माझं मराठी मीडियममध्ये सगळं शिक्षण झालेलं. आणि मला ना कोणी म्हटलं की तुला दिसायला चांगलं नाही, सगळे पैसे नाहीत, त्यामुळे काही फार वाईट वाटत नाही. खरं कोणी बोललं तर वाईट कशाला मानून घ्या आपण. पण कोणी म्हणलं की तुला अमुक येत नाही, मी इंटलेक्च्युअल अपमान केला की मला भयंकर त्रास होतो. मग मी पुढचे 10 महिने फक्त इंग्रजीवर चवताळून पडलो. आणि हे माझ्या आयुष्यात अनेकदा झालं. म्हणजे फक्त इंग्रजी आपल्याला येत कसं नाही. आणि इंग्रजी म्हणजे काय, फक्त व्होकॅब्युलरी पाठ करणं नव्हे हो. इंग्रजी कित्येक लोकांनी समजतं की व्होकॅब्युलरी पाठ करणं. पण ते लोक काय करतात की मराठीत विचार करतात, मग इंग्रजी ट्रान्सलेट करतात डोक्यात आणि मग ते बोलतात. बरोबर. तसं आपण करायचं नाही हे मी पहिल्याच दिवशी ठरवलं होतं हॉस्टेलच्या रूमवर जाताना. आपला विचारच इंग्रजीतनं करता आला पाहिजे, इतकं आपण त्याच्यात रुळलो पाहिजे. हां, ते कारण एलिगंट ज्याला म्हणतो आपण, ती बोलण्याची स्टाईल. नुसतंच फास्ट बोलणं नाही, आपल्याला फास्ट बोलणं चांगलं इंग्रजी येते. अमेरिकेत लोक गेले, आम्ही हजारो लोकांना पाठवलं म्हणजे आयुष्यात अमेरिकेला. ते अमेरिकेत खूप फास्ट बोलायला जातात, इंग्लंडमध्ये सुद्धा, ते त्यांना कळत नाही. फास्ट बोलणं म्हणजे चांगलं इंग्रजी नव्हे, पण चांगलं एम्फॅटिकली पॉज घेऊन व्यवस्थितपणे बोलणं, शब्दांची वापर, वाक्यरचना, एलिगन्स त्यातला, असं जे सगळं आहे ना, या सगळं हे करण्याकरता मी चिकार इंग्लिश लँग्वेजचा इतिहास वाचला, इटिमॉलॉजी म्हणजे त्याचे रूट्स, मग फोनेटिक्स उच्चारशास्त्र, आणि अनेक कादंबऱ्या वाचल्या. त्यावेळी TV नव्हता, पण पेपर्स, वर्तमानपत्र वाचणं, या सगळ्यात 10 महिने मी आरशासमोर उभं राहून मी प्रॅक्टिस करायचो, ज्याचा मला पुढे फायदा झाला. मी एकदा नंतर मी वर्ल्ड ट्रेड सेंटर जे पडलं त्यातल्या 80व्या मजल्यावर मी काही कोटींची कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले आहेत. आणि तिथे मी अनेक CEOजच्या पुढे प्रेझेंटेशन दे, नेगोशिएशन्स कर, असं अनेक जगभर मी केलं. त्याचा मला ते 10 महिन्यांमधला फायदा झाला. पुढे झाला. आणि एकदा तर टोकियोमध्ये 2 लोकांचं भाषण होतं इंडियन IT इंडस्ट्रीच्या विषयी. जगभर ते माझं 2 लोकांचं भाषण व्हिडिओ कास्ट होणार होतं. त्यात मी आणि एक TCSचा, असे 2 जण होतो. 1.5 तास मी भाषण केलं आणि ते खूपच चांगलं झालं. म्हणजे मला एक क्षणसुद्धा कुठे थांबावं लागलं नाही. आणि त्यामुळे दुसऱ्या वर्षी इंग्लिश पेपरमध्ये त्याचं फोटोसकट त्याची बातमी आली, जी वाखाणलं गेलं होतं. पण सांगण्याचा उद्देश असं की त्या 10 महिन्यांमुळे मला हे सगळं तो कॉन्फिडन्स. पण झालं काय, तर मी मूळ मुद्द्याकडे येतो. 3 वर्षाच्या नंतर आमचा एक ग्रुप
स्थापन झाला. IIT मध्ये IIT, TIFR आणि BIRC मधल्या काही अतिशय हुशार मंडळींचा ग्रुप स्थापन झाला. कुठल्या तरी कारणाने आम्ही भेटलो, मग 3 महिन्यातनं एकदा, मग महिन्यातनं एकदा, महिन्यातनं दोनदा, मग आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं दोनदा असं आम्ही भेटायला लागलो. कधी दादरला, कधी अंधेरीला, कधी पवईला, कधी TIFRला, कुलाब्याला. आणि त्याची गंमत अशी झाली की हे सगळी मंडळी एवढी प्रचंड हुशार होती. त्यातला अमुक अमुक मनुष्य म्हणजे IITच्या एंट्रन्समध्ये भारतामध्ये पहिला, अमुक अमुक मनुष्य IITच्या एंट्रन्समध्ये भारतात दुसरा, किंवा 1-2 तरी होते TIFR मधले ते व्हिजिटिंग प्रोफेसर्स होते MIT आणि स्टॅनफर्डमध्ये क्वांटम फिजिक्सचे, किंवा एक दाणी म्हणून आहे म्हणजे अजूनही तो जगातल्या 50 मॅथमॅटिशियनपैकी एक मॅथमॅटिशियन समजला जातो. अशी सगळी मंडळी. मग त्या दानीला एकदा विचारलं की काय रे आपण उद्या भेटूया का इराण्याच्या हॉटेलमध्ये? तो म्हणला नाही 2 दिवसांनी चालेल का? म्हणलं 2 दिवसांनी. तो 2 दिवसांनी हजर होता नेहमीप्रमाणे चपला घालून वगैरे. म्हणलं काय रे काल? नाही काल मी जरा जर्मनीला जाऊन के अल्जिब्रावरती पेपर वाचून आलो म्हणाला. म्हणजे असे लोक. आणि झालं काय की या माझ्या आयुष्यात हे खूपदा झालं. म्हणजे पुढे मी पटणीमध्ये असताना नारायण मूर्तींनी पटणी सोडली आणि तिथे मी 11 वर्ष त्याच खुर्चीवर बसून पटणी चालवली. सर मला त्याच्या अलीकडे येतो थोडं, की तुम्ही केमिकल इंजिनियर आणि IT मध्ये कसे गेलात? हां, त्याच्याकडे मी येणार आहे. पण मला सांगण्याचा मुद्दा वेगळा होता की माझं पटणीमध्ये 11 वर्ष मी जे होतो तिथे माझं ऑफिस हे बॉस्टनमध्ये, केम्ब्रिज ज्याला म्हणतो आपण, तिथे MITच्या शेजारी, म्हणजे केम्ब्रिज नावाची जो भाग आहे त्यात MIT मॅसेच्युसेट्स म्हणजे अमेरिकेतली बरं का, MITच्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये माझं ऑफिस होतं, 238 मेन स्ट्रीट. आणि तिथनं 50 मिनटं चालत गेलं की हार्वर्ड येतं. आणि तिथे मी गेलो की लंच टाईमला मी MITत जायचो. माझ्याचे काही मित्र पण होते तिथे. पण MITत गेल्यानंतर डायनिंग टेबलवरती समोर 2 नोबेल लॉरेट, लिफ्टमध्ये आणखीन एक नोबेल लॉरेट. 50 मिनटं चालत गेलं किंवा रेड लाईन नावाची तिथे आहे, तिथनं 4 स्टेशनं गेलं की तुम्ही हार्वर्डला जाता. हार्वर्डला गेलं की तिथे फुटपाथवर सगळे काही लोक गिटार वाजवत आहेत, मजेदार वातावरण, सगळं अतिशय जॉली वातावरण असतं. ते रस्त्यावरती फुटपाथ वरती टेबलं टाकून लोक चेस खेळत आहेत. एक मनुष्य चेस खेळत होता, पांढरी दाढीशी मोठी, हसत दोघांचं चाललं होतं. म्हणलं हा कोण मनुष्य? एकाला विचारलं, तो म्हणलं गेल्याच वर्षाला फिजिक्सचं नोबेल प्राईज मिळालं म्हणाल. अशी मंडळी. आणि झालं काय की मला आयुष्यामध्ये जसं गाण्यात आणि साहित्यात मला माणसं भेटली, तशीच इथे मला भेटली, सायन्समध्ये भेटली, टेक्नॉलॉजीमध्ये भेटली. मग TCP/IP नावाचा जो प्रोटोकॉल आहे ज्याच्यावर इंटरनेट सगळं उभं आहे, तो मनुष्य म्हणजे विंटन सर्फ हा मला, त्याच्याबरोबर मी 2 दिवस न्यूयॉर्कमध्ये आणि 2 दिवस मुंबईतल्या ताजमध्ये होतो. इतकी जवळ ना, किंवा CK प्रल्हाद माझे मित्र होते चांगले, सॅन डिएगोला 2दा त्यांच्याबरोबर लंच घेतले, पीटर ड्रकरला 2दा भेटलो. हे का सांगतोय मी? हे मोठेपण म्हणून सांगत नाही आहे. हे सांगण्याचं कारण असं की जग केवढं मोठं आहे आणि माणसं किती मोठी असतात आणि किती हुशार आहेत हे मला जेव्हा समजलं तेव्हा मी खरं म्हणजे धाडकन खाली आलो. मला हे सांगायचं महत्त्वाचं. आजकाल ना वर्गात जरी 3रा आला तरी लगेच त्याचं कौतुक, लगेच त्याचं इंटरव्ह्यू, आई लगेच कॉफी किती वाजता देते सुरूच. इथे या सगळं बघून माझे डोळे दिपावले. आणि आपण कोणीच नाही हे मला तेव्हापासून जाणवतं. म्हणजे तुला लक्षात घ्या, तुम्ही ह्यातच म्हणाल की एवढं सगळं करून हा कसं साधा वागतोय किंवा तरीसुद्धा सहजपणे बोलतोय. मला आतनंच तसं वाटत नाही. हे फार महत्त्वाचं आहे. नुसतं कारण बाहेरनं दाखवणं सोपं असतो, विनय वगैरे, की आता मी किती मोठा आहे. पण काय माहिती आहे का, तुम्ही जितकं दिव्य भव्य बघता तेव्हा तुम्ही स्वतः कोण आहे त्याची जाणीव होते, आपल्याला किती गाठायचं याची जाणीव होते. आणि मला असं वाटतं मी फार नशीबवान आहे त्या बाबतीत की मला ती जाणीव आयुष्यभर राहिली. आणि त्यामुळे मला कधी एक क्षणभर सुद्धा आपण कुठे ते पोचलो आपण काय मोठे तसं वाटलंच नाही. आणि खरंच अजूनही जेन्युनली वाटत नाही. त्यामुळे रेफरन्सेस सगळे ग्लोबल बनले. कंपॅरिझन कधी करूच नाही, पण करायची झाली तर मोठ्याशीच करावी हे माझ्या मनावर सारखं बिंबलं. त्यात गंमत अशी झाली, आणि तिथे लेखनाशी संबंध आहे म्हणून आणखीन एक फक्त सांगतो. ही जी सगळी मंडळी होती IITत भेटलेली, ती त्या सगळ्या मंडळींना अनेक विषयात इंटरेस्ट होता. त्यांना कुठलाच विषय वर्ज नव्हता. म्हणजे सोशिओलॉजी असेल, पॉलिटिक्स असेल, सोशिओलॉजी म्हणलं की टालकॉट पार्सन्सची थेरीज असतील, मॅक्स वेबरच्या थेरीज असतील, किंवा पॉलिटिक्स असतील हॅरोल्ड लास्कीपासून सगळीच मंडळी, प्लेटोच्या रिपब्लिकपासून सगळंच. आणि इकॉनॉमिक्स असेल म्हणजे ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, मार्क्स, केन्स, फ्रीडमन, या सगळ्यांच्या थेरीज काय होत्या, काय त्यांना म्हणायचं होतं.
संगीत साहित्य चित्रकला तर होतंच, आणि या सगळ्या विषयावर आमच्या चर्चा चालायच्या. फिलॉसॉफीवर, धर्मावर, वेस्टर्न फिलॉसॉफी म्हणजे सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, कॅन्ट, ह्यूम, बर्कले, लॉक वगैरे होतेच मध्ये, मग रसेल, विटगेन्स्टाईन, आणि या सगळ्यांच्या थिअरीजवर बरं एक सहज क्लिअर करतो की या सगळं मला कळलं असं मुळीच नाही. अजूनही सगळं कळतं असं मी मुळीच दावा करत नाही. पण झालं एक गंमत अशी की ह्या सगळ्यात मजा आहे. हे सगळं कळलं पाहिजे, हे सगळं आपलं आहे. परीक्षेला ये न ये, परीक्षेकरता कसला अभ्यास करायचा, हे मला तेव्हापासून जे बिंबलं ना मनामध्ये, ती आयुष्यात फार मजा आली. म्हणजे आपला व्यासंग वाढवणं ज्याला म्हणतात. पण काय माहिती आहे का, व्यासंग तर त्याला म्हणा किंवा काही म्हणा, मला तर म्हणजे हॉबी हा शब्द अजिबात आवडत नाही. कारण हॉबी म्हणजे मी केमिकल इंजिनियर, मी केमिकल फॅक्टरी किंवा काय ते इव्हॅपोरेटर डिझाईन करतोय आणि मागे आपला टाईमपास म्हणून रविशंकर ऐकतो असं नाही. रविशंकर म्हणलं की तो बिन अंग म्हणजे कसं, मग ते बाबांपासून सुरू कसं झालं, मग अली अकबर आणि रविशंकर, त्यात काय मग त्यांचं घराणं कसं, मग अब्दुल जाफरनी त्याचं कसं चालू केलं, त्यात वेगळं काय होतं, विलायत खानची गायकी अंग कसं त्यांनी चालू केलं वगैरे असं सगळं. मग त्यात नीट शिरायचं. एक तुम्हाला सांगतो गाणं म्हणजे IIT मध्ये मारवा ऐकण्याकरता आम्ही तो रेकॉर्ड प्लेअर असायचा ना, तो हे ग्रामोफोन, तो रेकॉर्ड प्लेअर घेऊन आम्ही पवई लेकवर जायचो आणि आमिर खानचा मारवा, रविशंकरचा मारवा, असे 4 LPs त्यावेळच्या, त्या घेऊन आम्ही सगळे मित्र बसायचो आणि मारवा ऐकायचो. किंवा रात्री 11 वाजता मालकंस, वेगवेगळ्या लोकांचे मालकंस ऐकायचे. त्यावेळी पुण्या मुंबईच्या सगळ्या मैफिल्या मी ऐकल्या. सवाई गंधर्व नेहमीच किंवा तिकडे रंगभवनच्या मैफिल्या असायच्या रात्री 1-1, 2-2 पर्यंत, आणि क्लासला दांड्या मारून. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की याच्यात कुठेही एक हे सगळी जी अंग आहेत ना, ही सगळी अंग आपल्याला कळली पाहिजेत. हे कुतूहल जे असतं ना माणसाला, एक लक्षात ठेवा की माणूस आणि प्राणी यांच्यात एकच किंवा 2 फरक आहेत खरं म्हणजे, कुतूहल आणि माणुसकी, जे आपण हळूहळू घालवत चाललेलो आहोत. कोणी मुलांनी प्रश्न विचारला की अमुक अमुक कसं का होतं किंवा कसं होतं, तेव्हा शिक्षक आणि पेरेंट्स दोन्ही सांगतात कशाला प्रश्न विचारतो, परीक्षेला येणार आहे का. पहिल्यांदा परीक्षा, मार्क, अर्धा मार्क, 1 मार्क, इथे ॲडमिशन तिथे ॲडमिशन, GRE अमेरिका, मग ठप्प खलास मी झालं. असं ते गंगेत घोडून आलं. तर कुतूहल हा जो भाग आहे, हे कसं सुरू झालं तसं एक उदाहरण देतो 1-2. डेमोक्रेसी ही जी कॉन्सेप्ट आहे आपली, की लोकशाही बरं का, सगळ्यांनी मिळून आपण एका कुठल्या तरी ह्याला निवडून द्यावा, तर ही कल्पना माणसाचा 1,00,000 वर्षाचा इतिहास आहे. त्या 1,00,000 वर्षामध्ये ही अशा तऱ्हेच्या डेमोक्रेसीची कल्पना फक्त गेल्या काही शतकांपूर्वीची आहे. त्याची इतकी वर्ष हे का कल्पना अवघड होती, माणूस कमी हुशार होता म्हणून ती आली नाही का काय, हे त्याच वेळी का निर्माण झाली. नेशन स्टेट्स त्याच ठराविक इतिहासाच्या टप्प्यात का निर्माण झाली, असं जे सगळं आहे. किंवा पहिला जीव निर्माण झाला म्हणजे काय, म्हणजे 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं, 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी, 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव निर्माण झाला. तो पहिला जीव निर्माण झाला म्हणजे काय, त्याच्या अगोदर सगळं निर्जीव होतं आणि त्यानंतर पहिला जीव निर्माण झाला. म्हणजे अमिनो ॲसिड्स, आता आपल्याला कळतं अमिनो ॲसिड्स वगैरे, पण हे म्हणजे काय झालं एक्झॅक्टली, हे असे विचार आम्हाला, हे परीक्षेला काहीच येणार नव्हतं. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, इथे सगळं आपण सजाण बसलेलो होतो, आपण ॲडल्ट्स होतो म्हणून सांगतो. सेक्स ही गोष्ट कशी सुरू झाली, हां मग तुम्हाला सांगतो की 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव निर्माण झाला. त्यावेळी नुसत्या पेशी होत्या, त्या पेशींचं विभाजन व्हायचं आणि नवीन पेशी निर्माण व्हायच्या. काय बिघडत होतं त्याच्यात, हे नुसतं नर आणि मादी प्राण्यांमध्ये किंवा पुरुष आणि स्त्री, आणि त्याच्यानंतर एवढे सगळे गोंधळ, त्याच्यानंतर सगळे कवी दाड्या वाढवत कविता काय करतात, त्याच्यावर प्रेम काय करतात, प्रेमभंग काय होतात, त्याच्यावर सिनेमे, नाटकं, सगळं ह्या सगळं 175 कोटी वर्ष चाललंच नाही, कारण नुसत्या पेशीच विभाजन वगैरे. हे 2 सेक्सेसची निर्मिती 200 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाली. तर आमच्यात मी हे काय कसं नॅचरल सिलेक्शन, डार्विनची जी हे आहे, त्यात असं का निर्माण झालं असलं पाहिजे की जेणेकरून त्या जाती किंवा ते जीव पुढे नेण्याकरता ही व्यवस्था का लागली असावी, असे विचार. ह्यातलं काही परीक्षेला नसतं, पण कुतूहल किती गंमत आहे बघा ह्याच्यात सगळी. म्हणजे गाण्यामध्ये बिनअंगण गायकी अंग असेल, किंवा अर्थशास्त्रामध्ये केन्स बरोबर का फ्रीडमन बरोबर असेल, किंवा या सगळ्यामध्ये जी मजा आहे, मजा घेत होतात तुम्ही. आणि एक जण कोणीतरी ओल्ड मॅन द सी, हेमिंग्वेचं ओल्ड मॅन द सी वरती चर्चा व्हायची, दुसऱ्या दिवशी ग्रेप्स ऑफ राथ वरती व्हायची, तिसऱ्या दिवशी सॅलिंगरवरती व्हायची, मग इंग्लिश लिटरेचरवरती बरं, आणि चिक्कार मारामाऱ्या वाद, एकमेकांचे गळे हे करणं.
पण इतकी मजा यायची की हे सगळं आपलं आहे, आपल्याला कळलं पाहिजे. भारतात बेकारी आणि गरिबी आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, आपण जेरी देऊन अमेरिकेत जाऊ, मग भारतात काही होईना असं कधी वाटलं नाही. हे आपलं आहे, सगळंच हे आपलं आहे. आणि त्यामुळे मला सगळं कळणं शक्यच नाही, कारण ज्ञान एवढं मोठं असतं, पण त्यातली मूलतत्व तरी कळली पाहिजे निदान कशावर हे जग चालतं. क्या बात. आणि मला असं वाटतं हा जो क्वेस्ट आहे ना स्वतःला शोधण्याचा किंवा निसर्गाला आणि एकंदर ह्युमन हिस्ट्रीचा आणि व्हॅल्यूजचा, त्यांनी त्या शेवटल्या 3 वर्षात IIT-मध्ये इतकी पुस्तकं चालली, इतक्या वाद झाले आणि इतकं इंटरेस्ट निर्माण झाले, डीप कमिटेड इंटरेस्ट. नुसते त्याला दिलेतांती इंग्लिशमध्ये म्हणतात तसं नाही, जनरल लुडबुड नव्हे, खूप कमिटेड इंटरेस्ट ज्या अनेक विषयात निर्माण झाले. त्यामुळे मला कुठलाच विषय वर्ज वाटत नाही आज. क्या बात. म्हणजे त्या सगळ्यातला तज्ज्ञ नाही मी. आणि हे जे इंटरेस्ट आहेत त्याचा माझ्या लिखाणाशी खूप मोठा संबंध आहे. आणि त्याच्याकडे आपण येणार आहोत, पण मी थोडंसं परत एका मुद्द्याकडे येतो, कारण आपल्याकडे वेळ कमी आणि तुमच्याकडे एवढ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जास्तीत जास्त कव्हर करायच्या असल्यामुळे मला तुम्हाला एक विचारायचं आहे की IT क्षेत्रामध्ये तुम्ही आलात. तुम्ही मगाशी सहज बोलता बोलता म्हणलात की जे म्हणजे हे जे आपले कोण आपले मूर्ती ज्या खुर्चीवर बसत होते त्या खुर्चीवर बसून मी पुढे 11 वर्ष ती कंपनी चालवली. काय वाटलं होतं तुम्हाला, ज्या खुर्चीवर मूर्ती बसतायत त्या खुर्चीवर आता आपण उद्यापासून बसणार आहोत आणि पुढे आपल्यावर ती जबाबदारी आहे? नाही, ही जबाबदारी खूपच मोठी होती, प्रश्नच नाही. पण त्याच्या अगोदर म्हणजे त्याच्या अगोदर खूप काही घडलं होतं. म्हणजे ते सांगू का? सांगा ना, प्रश्नच नाही. कारण त्याच्यामध्ये म्हणजे IIT मी जेमतेम 65% पडून पास झालो, एकेकाळचा टॉपर. पण अहो ते IIT-चे 65 होते. नाही, पण ते मला आमच्या दृष्टीने भयंकर काही मोठे नव्हते. पण 2 जॉब झाले होते मला, ACC आणि LNTचे, केमिकल इंजिनियर म्हणून. पण ते सोडले मी, कारण आपल्याला त्यावेळेला आपण काहीतरी चळवळीत भाग घ्यायचा हे ठरलंच होतं. हे कुठनं डोक्यात आलं? कारण आमच्या ग्रुपमध्ये खूप अन्याय होतं, लढणं. अच्छा. आणि असं सगळं होतं. इकॉनॉमिक्स आपण आता वाचलेलं, BA पर्यंत इकॉनॉमिक्स वाचलेलं होतं. पण आपल्याला लोक कसे राहतात हेही कळलं पाहिजे आणि कुठे ते अन्यायाच्या विरुद्ध पण लढलं पाहिजे. आणि त्यावेळी शहाद्याला म्हणजे भिल्ल आदिवासी राहत असत आणि त्या भिल्लांचे प्रश्न फार वेगळे होते. मग तिथे जमीनदार त्यांना कर्ज द्यायचे, ते नाही फिटलं की त्यांच्याकडनं ते आता ही जमीन माझी आणि त्याच्यावर सही करून घ्यायचे. बरं. आणि अंगठा करून आणि त्यांच्या स्वतःच्याच जमिनीवर त्यांना वर्षाच्या पगारावर, त्यांना सालदार म्हणत असत, वर्षाच्या पगारावर त्यांना राबवत असत. त्यांना अतिशय कमी पैसे मिळत असत. त्यांच्या बायका पोरींवर रेप्स होत असत. त्यांनी कुठे आवाज उठवला की त्यांची ट्रॅक्टरला बांधून धिंड निघत असे. इतकं दहशतीचं वातावरण. जंगलं होती त्या काळात तिथे. वन्य प्राण्यांचे आवाज यायचे. हे सगळं भीतीदायक भीषण वातावरण होतं. त्याच्यात आम्ही म्हटलं की काहीतरी आपण इथे त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली पाहिजे. म्हणून आम्ही तिकडे गेलो. 7-8 जण आम्ही IIT TIFR मधली मंडळी आणि आदिवासी आम्ही संघटना बांधली. सर्वोदयाबरोबर आम्ही काम करत होतो, शांततेने सगळं. आणि आम्ही त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देतो की ही जमीन तुमची आहे, तुम्ही त्याच्यात राबताय. मला असं वाटतं तुम्ही सत्याग्रह वगैरे पण केला होता? हो, मी सत्याग्रह केला होता. पण त्याच्या ती जी जमिनीच्या जायच्या मला जरा जमिनीच्या जायच्या त्या सगळ्या आम्ही त्यांना हक्काची जाणीव करून द्यायचो. रात्री बेरात्री असं त्यांच्या जंगलातनं जाणं, जे गाव लागेल तिथे जाणं, त्यांच्या सभा घ्यायच्या, त्या खाटेवर बसायचं आणि तिथलीच काय खाणं असेल त्यांचं ते खाणं, वरती चांदण असायचं. फार रोमॅन्टिक वाटायचं, आपण काहीतरी वेगळं काहीतरी करतोय असं वाटायचं. पण तिथे वन्य श्वापदांचे आवाज यायचे, त्या ठिकाणी जमीनदारांच्या धमक्या होत्या. त्या सगळ्यातलं करणं म्हणजे फार तसं धोकादायक होतं. पण आपण काहीतरी करतोय असं त्यावेळेला आम्हाला वाटायचं. एकदा मग काय झालं की एकदा तो जमिनीचा तुकडा होता आणि त्या हा तुकडा आम्ही वाटून द्या आदिवासींना म्हणून आम्ही सत्याग्रह केला. कारण त्यांच्या मते ती जंगल जमीन होती. पण ही जंगल जमीन नसण्याकरता दर एकरामध्ये ठराविक झाडं असावी लागतात. तेवढी झाडं नव्हती तिकडे. आम्ही म्हणले ही जंगल जमीन नाही आहे, इथं फक्त गवत आहे, ही वाटून द्या. अर्ज विनंत्या केल्या, तिथे चिकार मोर्चे काढले, वर्तमानपत्रात लेख लिहिले, पण काही जमलं नाही. शेवटी मग आम्ही तो सत्याग्रह केला. आणि सत्याग्रह केल्यानंतर त्यांना पोलिसांना सांगितलं होतं की आम्ही सत्याग्रह करणार आहोत. आणि त्यानंतर मग पोलिसांनी आम्हाला पकडलं आणि पोलिसांनी पकडल्यानंतर 11 वाजेपर्यंत डांबलं. दुसऱ्या दिवशी खटला झाला
आणि कारण आम्ही फक्त गवत कापलं होतं गवत दाखवण्याकरता, पण तुम्ही जमिनीत घुसलात, अतिक्रमण केलं त्या म्हणून आम्हाला पकडलं, डांबलं, दुसऱ्या दिवशी खटला झाला आणि 10 दिवस आम्हाला जेल झाली, सेंट्रल जेल झाली. धुळे सेंट्रल जेलमध्ये मी 10 दिवस होतो. आणि त्यातले अनुभव भयंकरच आहेत. म्हणजे 30 लोक एका बरॅकमध्ये असायचे बरं का, मिणमिणते दिवे, म्हणजे ज्याला काही झालेलं नाही त्याला डिप्रेशन येणार असे. टॉयलेटला कोणी बसलं तर सगळ्यांना दिसेल अशा तऱ्हेचं, आणि तसा नियम होता. दिसलं म्हणजे त्याला अनेक विचित्र. शनिवारी रविवारी 2:30 वाजता, दुपारी 2:30 वाजता रात्रीचं जेवण, रात्री सगळे कैदी आलेत की नाही म्हणून त्यांची गिनती व्हायची. ती भीषण वातावरण एकदम. त्या सगळं तर 30 भाजी कशी मिळायची, त्याला 52 पत्ती म्हणायचे. नंतर हे सगळं असं जे वातावरण आहे त्याला जेलमधलं ते भयानक होतं. म्हणजे दाढी करायला सगळे ओळीने बसले की तो न्हावी यायचा आणि पट सगळ्यांचे करायचं आणि सगळं रक्त वगैरे सांडायचं विचार असं सगळं. आणि सक्तमजुरी म्हणजे काय, तिथे करप्शन कसं चालतं, बडे कैदी लहानांना कसे धमकावतात, तिथे सिगरेटी, बिड्या आणि दारू कशी मिळते, असं सगळं त्याचं म्हणजे स्टडीज झाला. इनफॅक्ट एकाने मला खिसे 6 तऱ्हेने कसे कापता येतं ते दाखवलं मला. पण मी त्याच्यात फार काही अभ्यास त्याचा केला नाही, कारण मला त्यात करिअर करायची नव्हती. पण हे जेलचं वातावरण भयंकर. म्हणजे समजा ज्याला जेव्हा फाशी देणार असतात कोणाला तेव्हा आपल्यातलाच कोणीतरी जाणार आहे या कल्पनेने तिचा सन्नाटा कसा असतो हे सगळं प्रत्यक्ष तुम्ही अनुभवला. नाही, हे आमच्याकडे जेल फाशी झाली नाही, पण आम्हाला कैद्यांनी सांगितलं. तर हा जो सगळा प्रकार आहे त्यात मी जेलमध्ये बाहेर आलो आणि मग मी विचार केला. नंतर बराच काळ तिथे होतो, अर्थात चळवळ चालू राहिली. पण मग मी विचार केला की अजून आपण 2-4 जेलमध्ये जाऊ शकू, जमीनदारांना 2 गुद्दे देऊ, 2 घेऊ, हे सगळं आपण करू, अजून 5-6 वर्ष राहू, पण आपण आयुष्यभर ही चळवळ करू शकू का. आणि मी स्वतःला म्हणलं आपण हे करू शकणार नाही, आणि जर कधी करू शकणार नसलो तर आत्ताच परत आलेलं बरं, नाहीतर ती चळवळीची प्रतारणा होईल. म्हणून मग मी लगेच परत आलो मुंबईला परत आल्यानंतर मला पहिल्यांदा जॉब मिळाला नाही. मी 1 वर्षभर भणंगासारखा हिंडलो, 13 घरं बदलली, झोपडपट्टीत राहिलो. एक सोशल ऑर्गनायझेशन होती वेश्यांच्या मुलांना शिकवणारी, त्यांच्याबरोबर फिरलो, वेश्यावस्तीत राहिलो, 13 घरं बदलली, फिशरमॅन कॉलनीमध्ये राहिलो, रात्री मी त्यांच्याबरोबर फिशिंग करायला जायचो. असे खूप अनुभव आहेत, ते मी मुसाफिरमध्ये आहेत. पण त्याच्यानंतर मला जॉब कोणी देईना, कारण सगळे विचारायचे तुम्ही काय करत होतात, तर मी म्हणायचो चळवळ करत होतो. आणखीन खोलवर विचारलं तर मी म्हणायचो जेलमध्ये पण गेलो होतो. म्हणायचो थँक्यू व्हेरी मच म्हणायचे. एकाला कोणाला तरी दया आली तेव्हा त्यांनी मला एक रात्रपाळीच्या कामगारांवर देखरेख ठेवण्याची मला नोकरी मिळाली. हे काम तुम्ही केलं? हो, 125 रुपये महिन्याला. बरं. आणि 4 महिन्यात माझं त्याच्याशी भांडण झालं, ती मग सोडली, असं सगळं झालं. शेवटी मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीत शिरलो. ती गोष्ट फार लांब लचक आपण सोडू, कारण आता आपण लिखाणाच्या विषयी बोलणार आहोत म्हणून. पण ती पण फार इंटरेस्टिंग गोष्ट. मी IT त कसा शिरलो, मग पहिल्यांदा मला खूप त्रास कसा झाला, मग मी हळूहळू चढत गेलो. आणि मग मात्र 32 वर्ष मी IT त राहिलो. त्यातली 23 वर्ष मी कंपन्या चालवल्या. म्हणजे पटनी 11 वर्ष, सिंटेलचं मॅनेजिंग डायरेक्टर 4 वर्ष, L&Tचा CEO 4 वर्ष, अपारचा 1.5 वर्ष वगैरे, असं मी 23 वर्ष CEO वगैरे होतो. आणि सगळ्यात शेवटी मग मी 3 आणि 4 म्हणजे वर्षाला 3 आणि 4 कोटीच्या 2 नोकऱ्या आलेल्या असताना नाही म्हणून मी मराठीमध्ये लिखाण करण्याकरता त्या सोडल्या. या एका कारणासाठी? हो, कारण असं आहे की एका लिमिटच्या नंतर म्हणजे मला माझ्या मुलाकरता पैसे जमावेच लागले बरं का, खरंच सांगतो मला ते आहे सगळं. नाही, मी त्या विषयाकडे एक थोडक्यात येणार आहे, मग पुढे आपण लगेच लिखाणाकडे जाऊ. पण सर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की 3 ते 4 कोटी रुपये हे सुद्धा तुम्ही सांगताय, ते साल किती होतं? ते साधारण 2004-05 असेल, म्हणजे आसपास जवळजवळ 10-12 वर्ष मागे. त्यावेळेला 4 कोटी रुपये पगार, 3 ते 4 कोटी. आणि पण आता खूपच आहेत. आणि हो, स्टॉक म्हणजे- ऑप्शन्स वगैरे धरले तर चिकार हो. म्हणजे CEO पण म्हणजे तुम्हाला हे सोडताना असं काही वाटलं नाही? नाही, एकच वाटलं. असं आहे की लकीली माझं लहानपण वेगळं गेलं होतं. IIT मधले संस्कार वेगळे होते. माझ्याकडे 4000 पुस्तकं होती आणि अजूनही आहेत. अनेक देशातनं, स्पेशली अमेरिका इंग्लंडमधनं जुनी नवीन अनेक घेतली होती. मला ह्या ज्ञानाच्या विषयी, ज्ञान म्हणतो मी त्याला, माहिती म्हणत नाही, ज्ञान, हे सगळ्या ज्ञानाच्या विषयाला भयानक पॅशन आहे. म्हणजे हे सगळं कसं घडलं असलं पाहिजे, किती म्हणजे इतिहास असेल, जिओलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, या सगळ्या सायन्सेस, ह्युमन हे म्हणजे सोशिओलॉजी, सायकॉलॉजी, हे सगळं म्हणजे हे कसं घडलं असेल. आणि त्यांनी पछाडून जाऊन त्याचं वाचन चालूच होतं आणि काहीतरी ह्याच्यात लिहायचं. असं आहे की एका लिमिटच्या पलीकडे
म्हणजे मी भरपूर कमावले, उगीच तू थापा मारत नाही मी. म्हणजे त्यावेळेला आमच्या वेळेला सीईओला 3-4 कोटी नव्हते बरं का, म्हणजे कमी होते, 1-1.5 कोटी असतील. पण मी 23 वर्ष सीईओ होतो. मला जेवढे पाहिजे होते मुलाकरता तेवढे जमले होते. आणि एका लिमिटच्या पलीकडे 20 कोटी ते 40 करा, 40 ते 60 करा, 11 वाजेपर्यंत कॉन्फरन्स कॉल, उद्या सिंगापूरला, परवा फ्रँकफर्टला, परवा अमेरिका. 150 वेळ मी जाऊन आलो जगभर. हजारो लोकांच्या कंपन्या चालवल्या. अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपमध्ये 4, जपानमध्ये 2, ऑस्ट्रेलियात 1, अशी सगळी प्रचंड त्यावेळी त्या कंपन्या फार मोठ्या होत्या. भारतातल्या 5 पैकी होत्या त्या. आज मी इतक्या हजारोंच्या कंपन्या, काहीच आज लाखांवरच्या कंपन्या असतात लोकांच्या. पण त्यावेळी त्या कंपन्या खूप मोठ्या होत्या आणि त्या अगदी लहानात त्या मोठ्या करताना मोठ्या बघायला करण्यामध्ये तुमचा फार वाटा फार होता. मजा यायची त्यात. मग माझा म्हणजे खरं सगळं टीमचा होता, पण तुम्ही टीमचा त्याचे मॅनेजर leader होता. होतात ना. पण ते करताना फार मजा आली. आणि हजारोंची म्हणजे कंपनी चालवताना म्हणजे अनेक, एक उदाहरण म्हणून सांगतो की आता अमेरिकेत किंवा युरोपमध्ये आम्ही 3 भाग पाडले होते. म्हणजे इंग्लंड, फ्रान्स वगैरे एक, बेनेलक्स म्हणजे बेल्जियम, लक्झमबर्ग, नेदरलँड्स एक, आणि स्कॅन्डिनेव्हिया एक. ह्या तिघांमध्ये एक मार्केटिंग ऑफिस असायचं, मार्केटिंग मॅनेजर असायचा, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह असायचा, आणि आणखीन एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असायचा, आणि 1-2 मार्केटिंगची मंडळी असायची. अशी ती 3 ऑफिसेस, ते सगळे 3 म्हणून युरोपच्या मार्केटिंग डायरेक्टरला रिपोर्ट करायचे. तसंच अमेरिकेत 6 ऑफिसेस असायची, ती साईच्या साई अमेरिकेतल्या मार्केटिंग डायरेक्टरला, तसंच एशिया पॅसिफिकमध्ये. आणि ही सगळी म्हणून हेड ऑफ मार्केटिंगला रिपोर्ट करायची. असे हेड ऑफ मार्केटिंग, हेड ऑफ डिलिव्हरी, हेड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, हेड ऑफ फिनान्स, सगळे मला रिपोर्ट करायचे. त्यामुळे सगळं साम्राज्य चालवताना मजा आली. हे अनुभव जे आहेत ना ते फार मजा आली. त्यामुळे आणि ते करताना फक्त त्यात काय व्हायला लागलं, तेच पण म्हणजे सारखं 11 कॉन्फरन्स कॉल, कॉम्पिटिशन कोणाची, त्या KPMG ह्याची त्याची, मग त्या रेट्स किती, मग आपण किती, आपले 50 लोक या कंपनीत घेतले, इकडनं 30 केव्हा मिळणार. आणि बेसिकली उद्या ॲम्स्टरडॅमला जा, परवा न्यूयॉर्कला जा, खूप झालं ते, अतिच व्हायला लागलं. म्हणलं आपल्याला ओरिजिनल इंटरेस्ट कशामध्ये आहे आयुष्यामध्ये, नुसते 20 ते 40 कोटी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का आपल्याला याच्यात इंटरेस्ट आहे. आपल्याला पाहिजे तेवढे मर्सिडीज घ्यायची तर आज पण मी घेऊ शकतो, मला त्याची फार आवड नाही. कारण बंगले किती मोठं घर आणि किती मोठं हे गाड्या, ह्याच्यावरनं माणसाची किंमत. एरिक फ्रॉमचं एक वाक्य मला नेहमी फार महत्त्वाचं वाटतं आयुष्यामध्ये. ते म्हणजे ज्या दिवशी तुम्ही काय आहात, म्हणजे माणूस काय असलेला किंवा ज्ञानी किंवा मदत करणारा किंवा कनवाळू, सहिष्णू, काय जे काय तुम्ही तुमच्या कॅटेगरीज असतात ना, किंवा रागीट, उद्धट, गर्विष्ठ, तुम्ही काय आहात ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे म्हणून याच्यावरनं तुम्ही ज्या दिवशी ओळखलं जाल, त्यावेळी तुम्ही संपलेला असता. म्हणजे माझी ओळख समजा माझ्याकडे गाडी, माझ्याकडे बंगला, घर आहे, ह्याच्यावरून माझी ओळख फक्त तेवढीच जर का असेल तर मी काय त्याच्यात. म्हणजे तर मला असं वाटतं त्या वाक्याने मला फारच खोलवर इम्पॅक्ट केला. आणि मला असं वाटलं आपण काहीतरी करावं या आयुष्यात, काहीतरी वेगळं करावं. आणि मग त्यावेळी ठरवलं की मराठीमध्ये अनेक विषयातलं खूप चांगली पुस्तकं आहेत बरं का, मराठीमध्ये मीच काही लिहिलं असं मुळीच नाही, खूप चांगली पुस्तकं आहेत. पण मला असं वाटलं की वेगळा ट्रेंड आपण तयार करावा, की ज्ञान, मी त्याला माहिती म्हणत नाहीत, कित्येक वेळा लोक वेड्यासारखं म्हणतात की सगळी माहिती आहे. नाही थांबा, त्या मुद्द्याकडे मी तुम्हाला नंतर आणणार आहे. पण तत्पूर्वी मी पुन्हा एकदा मुळाकडे जातो, पुस्तकांच्या. म्हणजे ज्या एका पॅशननी तुम्ही नोकरी सोडलीत आणि आता आपण मराठीतनं उत्तम विषयांवरची पुस्तकं लिहायची असं जेव्हा तुम्ही ठरवलं, आता त्या विषयावर आपण बोलूया. हे केल्यानंतरचं पहिलं पुस्तक कुठलं होतं? पहिलं पुस्तक खरं सांगायचं मी 4 पुस्तकं माझी झाली होती बरं का, टेक्निकल पुस्तक. ती मी आयटीशी रिलेटेड आयटीत काम करत असताना झाली होती. ऑपरेटिंग सिस्टम्स, डेटा कम्युनिकेशन नेटवर्क्स, वेब टेक्नॉलॉजीज अँड डिमिस्टिफाईंग कम्प्युटर्स. आणि 4ही 500 ते 700 पानी पुस्तकं मॅग्रोवेलनी छापलेले आहेत. नंतर सिंगापूर आणि न्यूयॉर्कमध्ये त्यांनी चीनी भाषेत आणि इतर अनेक भाषेत भाषांतर करून ती जगभर गेलेली आहेत. जपान, कोरिया, तैवान, हाँगकाँग, सिंगापूर इथे माझी पुस्तकं, विशेषतः ऑपरेटिंग सिस्टमचे पुस्तक हे जवळपास सगळीकडे वापरलं जातं, निदान रेफरन्स पुस्तक म्हणून. भारतात तर लाखाच्या वरती कॉपीज गेल्या. पण त्याच्यानंतर मी मूर्तींनी पण त्याचं कौतुक केलं. पण मराठीतलं पहिलं जे पुस्तक आहे ते माझं पुस्तक संगणक युग. ते मी पहिलं पुस्तक लिहिलं. त्याच्यानंतर लिहिलं बोर्डरूम. ते तुमचं फारच महत्त्वाचं पुस्तक होतं. कारण आणि बोर्डरूममध्ये बरं का की 40 ते 50 अतिशय यशस्वी कंपन्यांचे यशोगाथा आहेत. धुळीतनं कशा त्या वरती आल्या. फिनिक्स पक्षासारख्या आशा पूर्ण मावळलेल्या असताना त्या कशा वरती येऊन उभ्या राहिल्या.
याची ती कहाणी आहे. आणि शिवाय त्यात मॅनेजमेंटची सगळी प्रिन्सिपल्स दिलेली आहेत सोप्या मराठी भाषेमध्ये. ह्याचं कारण पुन्हा मग सांगितल्याप्रमाणे 23 वर्ष मी कंपन्या चालवल्या होत्या मोठमोठ्या, त्यामुळे तो प्रत्यक्ष अनुभव होताच. पण त्याशिवाय माझ्याकडे पुस्तकं पण खूप होती मॅनेजमेंटची. ते सगळ्याचा वापर करून बोर्डरूम हा एक मॅनेजमेंटवरती पुस्तक आहे, ते खूप गाजलं. म्हणजे बोर्डरूममुळे मला इथेच एकदा युनिव्हर्सिटीपाशी एक मुलगा धावत आला, त्याने माझा पाय धरले. म्हणलं तुमच्यामुळे मी संबंध कामातनं गेलो होतो, असं घरी सगळे शिवाय द्यायचे, पण पुस्तक वाचलं आणि मी काहीतरी चालू केला उद्योग. पहिल्यांदा 2 मुलं होती माझ्याकडे, मग आता 4 झाली. एकदा 2 व्हीलर घेतली, आता माझ्याकडे 4 व्हीलर आहे. माझा चांगला वर्कशॉप आहे माझ्याकडे, या असं असं करून ज्याकडे गेलो होतो ते मला सत्कार केला वगैरे. असं बोर्डरूमच्या तर चिकार कहाण्या आहेत. पण मग आता असं जेव्हा दाद मिळते एखाद्या वाचकाची, की ज्याची दाद म्हणण्यापेक्षा प्रेरणा तुमच्या लिखाणामुळे जेव्हा मिळते, जी पुढे अनेकांना, विशेषतः की तुमच्या मुसाफिरमुळे तर खूप लोकांना ती प्रेरणा मुसाफिरमुळे तर मिळाली. खूपच लोकांना. मला तेच वाटतं, म्हणजे मुख्य काय झालं की आता मुसाफिर साधारण 55 ते 60,000 काहीतरी कॉपीज गेल्या आहेत. मनाच्या आत 38-40,000 गेल्या आहेत आणि बाकीच्या 25 ते 30,000. पण मला वाटतं हे नंबर हे ठीक आहे, त्यांनी प्रसिद्धी, पैसा, फोटो हे एक झालं. मी असं काही साधू नाही की त्याचा मला काहीच परिणाम होत नाही. मला बरं वाटतं बरं का, चांगला सेल झाला चांगलं. पण मला असं वाटतं त्याच्या अनेक पटीने मला जेव्हा त्याच्या अनेक पटीने आनंद मला केव्हा होतो, मला जेव्हा शेकडो हजारो, मी अतिशयोक्त करत नाही, रिअली हजारो ईमेल, SMS आणि फोन येतात मला की या पुस्तकांनी मला आयुष्यात आधार दिला, या पुस्तकांनी मला जगायचं कसं हे शिकवलं, मला या पुस्तकांनी नैराश्यातनं बाहेर काढलं, या पुस्तकांनी मला आत्महत्येपासून दूर गेलो. अशी मुसाफिरच्या नंतर एक 12 ते 15 लोकांनी म्हणजे आत्ता ड्रॉवरमध्ये माझ्या गोळ्या आहेत, मी घेणार होतो आणि या पुस्तकामुळे मी आता घेणं थांबवलं. मला वाटतं दिस इज मॅजिक. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं. मग तुम्हाला सांगतो, म्हणजे पुस्तकं इम्पॅक्ट करतात. नाही, आणि मी अगदी ओपनली कबूल करतो, त्या ज्या माणसांनी असं सांगितलं ना, त्याच्या एक तृतीयांश माझ्यातही धैर्य नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, कारण मला जे नाही माहीत ते कबूल करायला मला कधी वाटत नाही. मुसाफिर मी तेच केलेलं आहे, जे मला आलं नाही, जमलं नाही, ते सर्व सांगितलं आहे. मला वाटतं ते बरं असतं. तुम्हाला उदाहरण सांगतो, टाटा कॅन्सरमध्ये म्हणे एक फोन आला, माझा मुलगा आहे, शेवटल्या स्टेजमध्ये आहे, मला काय होईल माहीत नाही, पण मुसाफिरचं माझं वाचन चालू आहे, धीर आलेला आहे. काही दिवसांनी पुन्हा फोन की तो मुलगा गेला, आयुष्यात अंधार आहे, किंवा माझा नवरा नाही आहे आणि माझा एकच मुलगा होता, पण मुसाफिर मी वाचून संपवलेलं आहे आणि मला पुन्हा जगायचं आहे. आता हे काय म्हणणार? आता माझ्यात त्या बाईच्या एक तृतीयांश धैर्य नाही, खरंच सांगतो. पण या पुस्तकांनी काहीतरी अजब गोष्ट केली आणि असं अनेक पुस्तकांनी केलं. आता किमयागार बोर्डरूमच्या नंतर नादवेत हे पुस्तक लिहिलं माझ्या बहिणीने. नादवेत तर खूप लोक रेफरन्स किमयागारबद्दल सांगताय. पण किमयागारच्या विषयी काय झालं, किमयागार आता जीनियस जी सिरीज आली हो, ती तर किमयागारचं एक इनफॅक्ट पुढचं पाऊल आहे. त्या दोन्हीच्या विषयी मी एकत्रच बोलतो. त्या दोन्हीच्या मध्ये झालं काय की मला ना एक काहीतरी किक लागते एखादं पुस्तक लिहायला. तर ती जी किक आहे, ती किक त्या शास्त्रज्ञांच्या आयुष्यामुळे, त्या शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे मला मिळाली. मी तुम्हाला सांगतो, हे शास्त्रज्ञ किती किती विचित्र होते. म्हणजे न्यूटन म्हणे वर्गाला शिकवायचा आणि तो फार बंडल शिकवायचा बरं का, केम्ब्रिजमध्ये असताना. आणि तो शिकवायचा, तो पहिल्या दिवशीच्या वर्गात फक्त 3 विद्यार्थी होते. बरं. दुसऱ्या दिवशी तेही पळून गेले, हे आपल्याला माहितीच आहे, ह्याच्यात काही नवल काही नाही. पण त्याच्यानंतर, आणि मला असं वाटतं ते नक्की खोटी असणार, पण ती वाचलंय मी कुठेतरी, म्हणून मी माझ्या पुस्तकात दंत इन ब्रॅकेट आणि कथा लिहिलेलं आहे, कारण मी वाचलंय. अशक्य वाटणारी गोष्ट, त्याच्या पुढे 17 वर्ष न्यूटननी रिकाम्या वर्गाला शिकवलं. तो तर फळ्यावर काहीतरी इक्वेशन मांडायचा आणि अंडरस्टूड म्हणायचा, समोर कोणीच नाही, मग तो खोडायचा, खोडल्यानंतर पुन्हा पुढचं एक थोडं मला शिकवण्याकरता 17 वर्ष मला शिकवण्याकरता पैसे मिळतात. म्हणलं पोरं येत नाही तुला, मी काय करू? म्हणजे विचित्र बरं. न्यूटन म्हणजे तुम्हाला सांगतो, पार्लमेंटमध्ये जायचा आणि पार्लमेंटमध्ये जायचा, रोज जायचा बरं का. आणि तर लोक म्हणायचे रोज न्यूटन पार्लमेंटमध्ये जाऊन करतो काय तिथे? तर म्हणजे कुतूहल वाटायचं लोकांना. मग एकदा न्यूटन फक्त बोलायला उभा राहिला, म्हणजे एवढा मोठा विद्वान बोलतोय म्हणजे काय, लोकांना काय वया बिया सरसावल्या. उठून तो म्हणाला की त्या खिडकीतनं वारा जरा जास्त आहे, तो खिडकी बंद करा म्हणाला आणि खाली बसला. असं सगळं विचित्र. न्यूटनची गंमत मला कुठे वाटली ते सांगतो तुम्हाला. फळ वरनं खाली पडतं, म्हणजे पृथ्वी त्या फळाला आकर्षित करून घेत असली पाहिजे. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन लावला असं आपण म्हणतो. त्यात खरं म्हणजे मला भयंकर मोठं असं काही वाटत नाही बरं का. पृथ्वी फळाला खेचून घेते,
त्यात सुद्धा खरं म्हणजे त्याचा जो इतिहास सांगतो आता आठवला म्हणून, की पूर्वीपासून माणसाचं कुतूहल कसं त्याला गप्प बसू देत नव्हतं. मग फळ खालनं जर का आपण दगड फेकला तर तो खाली काय येतो ह्याचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न माणसांनी पहिल्यापासून केलेला आहे, ॲरिस्टॉटलच्या काळापासून. ॲरिस्टॉटलच्या काळामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन काय होतं बघा. त्यावेळी ॲनिमिझम नावाची थेअरी होती. सजीव ज्या तऱ्हेने वागतात त्याच तऱ्हेने निर्जीव वागतात अशी ती थेअरी होती. आणि त्यावेळेला आपण म्हणे घर सोडून गेलो, सकाळी घरातनं बाहेर पडतो तो संध्याकाळी कसं परत येतो की नाही, तसे म्हणे दगड खालनं वरती फेकला तर तो खाली येतो. तर अशी त्यावेळी थेअरी होती. गंमत बघा, आज आपण हसतो त्याला, पण त्यावेळेला त्या वेळेला माणसं इंटरप्रिट करत होती. हो, माणूस पहिल्यांदा जेव्हा जन्माला आला म्हणजे सुरुवातीला, त्यावेळी विजा चमकत असतील, ढग गडगडत असतील, लाटा ओहोटी आणि भरती येत असेल, चंद्र उगवत मावळत असेल, हा जो सगळा प्रकार आहे, ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, मोठे प्राणी लहानांना खात असतील, हे सगळं बघत होता ना माणूस, त्याचं इंटरप्रिट करत होता. हे का म्हणून विचारत होता. त्याच्या मानाने त्यांनी थेअरी सुरू केल्या. किती गंमत आहे बघा. तर ती ॲनिमिझमच्या थेअरीप्रमाणे त्यांनी हात लावलं होतं. न्यूटननी पहिल्यांदा सांगितलं. त्याच्या अर्थात मागे बरीच कोपर्निकस, केपलर वगैरे बरीच हिस्ट्री आहे. आणि म्हणून न्यूटन म्हणायचं मी इतरांच्या खांद्यावर उभा आहे म्हणून. पण पृथ्वी त्या फळाला खेचून घेते ह्याच्यात हे जरी मोठं असलं तरी त्या न्यूटनचं मोठेपण तिथे थांबत नाही. न्यूटनचं मोठेपण कुठे आहे, म्हणजे सिक्सर ज्याला बुद्धीची म्हणतो ती कुठे आहे, की ज्या फोर्समुळे पृथ्वी त्या फळाला खेचून घेते त्याच फोर्समुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरती आहे, त्याच फोर्समुळे ही सगळी सूर्यमालिका फिरती आहे, त्याच फोर्समुळे थोडक्यात म्हणजे त्यांनी विश्वाच्या गतीचं कोडच सोडून एका झाडाच्या खाली बसून त्यांनी सगळं विश्व कसं फिरतंय ह्याचं कोडं सोडवणं ही काय शक्य आहे का बघा तुम्ही. अशक्य कोटीतली गोष्ट आहे हो. आणि त्यांनी मग नंतर ते जे ग्रह फिरतात ते ग्रह लंबवर्तुळाकार फिरतात हे न्यूटनने शोधून नाही काढलं, केपलरने काढलं होतं. पण ते लंबवर्तुळाकार का फिरतात हे त्यांनी ते करण्याकरता त्यांनी इक्वेशन्स मांडली. आणि आता पुढचं वाक्य मी तर पडतोच मी खुर्चीत नेहमी, की ते का फिरतात हे शोधून काढण्याकरता त्यांनी जाता जाता सहज म्हणून बाय प्रॉडक्ट म्हणून कॅल्क्युलस शोधून काढलं. आता कॅल्क्युलस इंजिनिअरिंगच्या सगळ्या मुलांना माहीत असतं की कॅल्क्युलसशिवाय काही चालत नाही. त्याने जाता जाता असं शोधून काढलं. त्याच्यावरनं तो लायबनिझमध्ये वाद झाले, हा भाग वेगळा. पण असलं सगळं. आणि त्यांनी मग हे शोधल्यानंतर हे सगळे पेपर एका ड्रॉवरमध्ये लपवून ठेवले. आपण एखादी गोष्ट जर का बारीक शोधली ना, गुरुत्वाकर्षण फारच मोठी झाली, पण एखादी बारीक गोष्ट शोधली तर आपण लगेच पेपर सबमिट करू, मला PhD कशी मिळेल, मला पुढचं स्केल कसं मिळेल, सुरूच. म्हणजे इथे त्यांनी विश्वाचं कोडं उलगडलेलं होतं, त्यांनी पेपर दडवून ठेवले. म्हणलं मला काय करायचं आहे, मला कळलेलं आहे कसं जग चालतं ते, लोकांना बसू ते बोंबलत. मी असं इतकं विचित्र सगळं. आणि अनेक वर्ष काही बोललाच नाही तो त्याच्याविषयी. एकदा हॅली म्हणजे जो कॉमेटवाला धूमकेतूवाला हॅली रेन नावाचा होता आणि रॉबर्ट हुक म्हणजे सेलचा शोध लावणार का स्प्रिंगचा, तर रॉबर्ट हुक आणि न्यूटन यांच्यात प्रचंड वाद होते. न्यूटन भयंकर एकमेकांना पाण्यात बघायचे. रॉयल सोसायटीमध्ये अजून त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध लिहिलेली पत्र आहेत बरं का. तर हुक, रेन आणि हॅली एकदा लंडनच्या एका पबमध्ये बसले असताना त्यांची पैज लागली. आणि मग रॉबर्ट हुक गर्वानी म्हणाला की हे सगळे ग्रह कसे फिरतात माहिती आहे का कोणाला. तर ते हॅली अँड रेनला काय माहीत नव्हतं. हॅली घरी जाऊन गणितं करायला लागला, त्याला की जमेना. तो न्यूटनकडे गेला. न्यूटनला म्हणलं की हे कसे फिरतात. न्यूटन त्याला फुटवलास, तू कशाला तू या फन्नात पडतोस. तर हॅली म्हणलं, हॅली बिचार निघून गेला. पुन्हा काही दिवसाने आला, कारण तेवढाच हुकनी पुन्हा डिवचलं होतं तुला येतं का म्हणून, कधी पैज लागली होती. पुन्हा हॅली न्यूटनकडे गेला की सगळे ग्रह कसे फिरतात. मग न्यूटनने विचारलं तू कशाला फन्नात पडलायस. तो म्हणून माझी एक पैज लागली. तो म्हणून कोणाबरोबर पैज लागली. रॉबर्ट हुक बरोबर थांब म्हणला. आणि ते ड्रॉवरमधले पेपर काढले आणि आदळले टेबलावर. आणि त्याच्यानंतर रॉबर्ट बॉईल आणि इतर काही शास्त्रज्ञांच्या मदतीने तो छापला गेला. आणि न्यूटनचा प्रिन्सिपिया ज्याने जग हादरलं आणि गुरुत्वाकर्षण आणि संबंध थेअरी निर्माण झाली. तर हे जे सगळं जेव्हा मी बघितलं ना, त्याच्यापेक्षा आईन्स्टाईनची जो गंमत बघा, हे सगळं जिनियसमध्ये आहे, किमॅगरमध्ये सुद्धा आहे. आईन्स्टाईन सुद्धा किती विक्षिप्त होता माणूस बघा. म्हणजे तो त्यांनी बरं का पहिली जी बायको होती त्याची मॉरिक नावाची, मिलेवा मॉरिक म्हणून, मला जेव्हा मला जेव्हा नोबेल प्राईज मिळेल
तेव्हा त्या नोबेल प्राईजचे पैसे माझा जेव्हा मेरे म्हणजे घटस्फोट होईल तेव्हा ते घटस्फोटाचे पैसे तिला देण्याकरता ते नोबेल प्राईजचे पैसे वापरण्यात यावे हे त्यांनी घटस्फोट होण्याच्या अगोदर आणि नोबेल प्राईज मिळण्याच्या अगोदर लिहून ठेवलेलं होतं. म्हणजे कॉन्फिडन्स बघा म्हणजे घटस्फोटाचा. पण म्हणजे तो वर्गात शिकवताना जो भयंकर विक्षिप्त होता. वर्गात शिकवताना म्हणायचा, काय रे मुलांनो मी सांगतो त्याकडे लक्ष नाही तुमचं. मग एक मुलगा म्हणायचा, का तू लक्ष नाही तुमचं का आपलं तुम्ही सुंदर मुलींकडे बघत बसलाय. मग एक मुलगा म्हणायचा, नाही सर माझं तुमच्याकडेच लक्ष आहे. नाही सर अच्छा मग तुला शिकवण्यात काहीच अर्थ नाही म्हणायचं. भयंकर रंगेल बनेल. एक आईन्स्टाईनची गोष्ट सांगतो. त्याची दुसरी जी बायको होती एल्सा म्हणून. आईन्स्टाईनचा कॉन्फिडन्स बघा, कारण तो बाप मनुष्य होता. म्हणजे या शतकात माझ्या मते आईन्स्टाईन आणि आपल्याकडला रामानुजम ह्याच्यात काही बुद्धिमान माणसं जवळपास झाली नसतील. पण कॉन्फिडन्स बघा त्याचा. ते दुसरी बायको एल्सा होती, ती नर्स होती आणि त्यांचं प्रेम जमलं. आणि एल्साला छानछोकीची आवड होती. एका फर्निचरच्या दुकानात गेली आणि हे फर्निचर घे ते फर्निचर घे हे घे ते घे. आईन्स्टाईन आपलं पाईप फुकत बसलेला, त्याला काही पडली नव्हती. त्याला वाटलं हा आपल्याला बोलत कसं नाही आहे, आपण एवढं विकत घेतोय तर एरवी सगळे नवरे किती खर्च करतेस असं तर काहीतरी बोलेल ना कोणीतरी. हा बोलतच नाही आहे, नुसता बसलाय. तर तिने सगळं विकत घेतलं. बिल आलं. बिल आल्यानंतर ती अमाऊंट तिने चेकवरती मांडली आणि आईन्स्टाईनच्या सही करता ते चेकबुक घेऊन गेली. आईन्स्टाईनने त्या अमाऊंटकडे न बघताच सही केली बरं का. तर ती म्हणजे एवढं सगळं घेतलं तुम्हाला काही वाटलं नाही, आता सही करताना तुम्ही काही विचारलं सुद्धा नाहीत मला. तर म्हणतो आपले काही पैसे जाणार नाही आहेत म्हणे. कॉन्फिडन्स बघा, कारण ज्या चेकवर आईन्स्टाईनची सही आहे तो माणूस वटवेल कशाला हो, तो फ्रेम करून लावेल ना आपल्या. तर अशा तऱ्हेच्या चिकार गोष्टी पानोपानी किमयागारमध्ये आहेत. आणि शिवाय रिलेटिव्हिटी आणि इतर अनेक त्यातले ॲक्च्युली चिकार गोष्टी बरं का. बिग बँगची थेरी, रिलेटिव्हिटी, डबल हेलिक्स, अनेक गोष्टी ॲक्च्युली सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न, म्हणून ते मला वाटतं खूप पॉप्युलर झालं असं. हो नाही, मला आणखीन एका पुस्तकाबद्दल तुमच्याकडनं ऐकायचं आहे की जे तुमचं अतिशय गाजलेलं पुस्तक आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे मनात. हे मनात हे तुम्ही मानसशास्त्रावरती लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्याच्यानुसार तर मुळामध्ये मानसशास्त्र या विषयावरती अशा प्रकारे पुस्तक लिहावं हे तुम्हाला का वाटलं? कारण तो काय तुमचा विषय नव्हता. नाही, IIT पासून त्याच्यावर खूप वादविवाद चर्चा पुस्तकं वाचली होती आम्ही. म्हणजे विशेषतः फ्रॉइड आणि एरिक फ्रॉम आणि अनेक लोकांची. पण सगळं कळलं होतं असं नाही बरं का. पण ह्याच्यात वेगवेगळे प्रवाह कुठले आहेत, वेगवेगळे वाद कुठले आहेत हे माहीत होतं. पण काय ना, प्रत्येक पुस्तकाला किक असावी लागते. ती किक कशी मिळाली ते सांगतो मला. 1848 साली अमेरिकेमध्ये व्हर्माउंट नावाच्या ठिकाणी बोगदा पाडून रूळ टाकायचं काम चाललं होतं. रूळ टाकताना बोगदा करायला पाहिजे. ते बोगदा करण्याकरता सुरुंग लावणं चाललेलं होतं. संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळच्या वेळी त्यावेळी 1848 मध्ये दिवे नाहीत, रस्ते नाहीत, गाड्या मोटार गाड्या नाहीत. त्यावेळेस एक सुरुंग उडाला संध्याकाळच्या वेळेस. फिनियस गेज नावाचा त्यांचा एक हा होता, फोरमन होता. एक सुरुंग उडाला आणि तो सटकन आला आणि त्या फिनियस गेजच्या गालातनं घुसला आणि डोक्यातनं परती आला आणि तिथेच अडकून बसला. आणि तो अडकून बसल्यानंतर फिनियस गेज विवळला, बेशुद्ध झाला, खाली पडला. सगळे वर्कर्स जमा झाले. संध्याकाळची वेळ करायचं काय, त्या रस्त्यावर एक बग्गी थांबवली. त्या बग्गीने त्याला कुठल्या तरी दुसऱ्या गावात लॉजमध्ये नेला. दुसऱ्या दिवशी डॉक्टर्स आले. त्यावेळेचं ॲनेस्थेशिया काय, अँटीसेप्टिक काय, पण त्यांनी काहीतरी पालापाचोळा काहीतरी लावला असेल त्यावेळेचा. पण गंमत अशी की फिनियस गेज पुढची 11 वर्ष जगला. आणि आश्चर्य म्हणजे 11 वर्ष जगला, पण त्याचा स्वभाव पूर्ण बदलला म्हणजे पूर्वी अतिशय मन मिळावू चांगला असणारा फिनियस गेज एकदम रागीट झाला. अशा अनेक बदल घडले त्या स्वभावात. मग लोकांच्या डोक्यात आलं की सळई ब्रेनमधनं गेलेली, याचा अर्थ ब्रेनच्या कुठल्या भागातनं ती सळई गेली होती आणि त्याच्या स्वभावात कुठले फरक पडले. म्हणजे स्वभावाचा किंवा मनाचा संबंध ब्रेनशी आहे, हृदयाशी नाही. का आत्ता तोपर्यंत हृदय हे सगळं असायचं. म्हणजे तुम्हाला सांगतो हृदयात सगळं साठवलेलं आहे हे पूर्वीपासून चालत आलं होतं. कोंबडीचं डोकं कापलं तरी ती गरगर फिरते 2 मिनटं, याचा अर्थ काय असं सगळं. आणि ते हिंदी गाण्याचं 13 दिल मेरा दिल, तर दिल कुठलं, दिल म्हणजे हार्ट, रक्ताचा पंप आहे हो, त्याच्या पलीकडे काही नाही आहे, त्यात मन बिन वगैरे काही नसतं. पण शतकोन शतकं आणि अजून सुद्धा माणसं हिंदी गाण्यामध्ये अजून दिल बिल वगैरे चालू आहे.
पण भावना ज्या आहेत त्या मेंदूमध्ये आहेत आणि त्या कशा कंट्रोल केल्या जातात ह्याचा अभ्यास या प्रसंगानंतर खूप जोरात सुरू झाला आणि मग मला एकदम किक लागली. पण दुसरी महत्त्वाची किक जी लागली ते मात्र मला सांगायचं आहे, थोडं एक 3-4 मिनटं बोलणार आहे याच्याविषयी मी. ते म्हणजे सोशल सायकॉलॉजीच्या विषयी. सोशल सायकॉलॉजी म्हणजे काय की आपण जे वागतो ते एकटे असताना आणि इतर लोक प्रेझेंट असताना कसे वागतो ह्यातला जो फरक आहे त्याला सोशल सायकॉलॉजी म्हणतात. त्याची कारणं शोधणं, त्याचा अभ्यास करणं. उदाहरण सांगतो. मी 3 इडियट्समध्ये तो जो दाखवला प्रिन्सिपल, तो सायकलवर चालवून दाखवला. त्या शेजारी दुसरा एक मनुष्य सायकल चालवताना दाखवला. त्याला बघितल्याबरोबर हा प्रिन्सिपल आणखीन जोरात सायकल चालव. सिम्पल गोष्ट. किंवा एक गृहीत धरा की कुठलं एक गणिताचं पुस्तक आहे, त्या गणिताचं मी एक प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न मी सोडवतो, त्याचं उत्तर शेवटल्या पानावर दिलेलं आहे. मी शेवटलं पान बघतो, मला कळतं माझं उत्तर चुकलं आहे. तर आता मला उत्तर चुकलं आहे, मला हे यायला पाहिजे होतं, ह्याच्यामुळे मला जे वाईट वाटतं ते कॉन्स्टंट असलं पाहिजे ना. बरोबर. समजा ते एवढं आहे. पण समजा आता माझ्यासमोर माझे सर बसलेले आहेत आणि त्या सरांनी मला रागाच्या टोनमध्ये म्हटलं, हे काय तुला एवढं पण येत नाही, गणित कसं चुकलं. तर मला एवढं वाईट वाटलं. खरं म्हणजे मला गणित आलं नाही म्हणून जेवढं वाईट वाटतं तेवढंच वाटायला पाहिजे. पण आता दुसरा पण मनुष्य आला ना त्याच्यात, म्हणजे त्याचा प्रेझेन्स आला, त्यामुळे मला एवढं वाईट वाटतं. अपेक्षा जास्त असतं. आता सर रागवत असताना तिथे 4 मुलं जर का असतील शेजारी तर मला एवढं वाईट वाटतं, कारण त्यांच्यासमोर ते रागवले. आणि त्या 4 मुलांच्या 4 मुली असतील तर आणखीन एवढं वाईट वाटतं, ते आणखीनच वाईट. तर आता हा काय प्रकार आहे, इतरांच्या प्रेझेन्सचा तुमच्यावर काय परिणाम होतो ह्याचा स्टडी म्हणजे सोशल सायकॉलॉजी. आय थिंक त्याचं एक झालं काय गंमत. त्या प्रसंगामुळे मी मनात लिहायचं ठरवलं, तिथे किक बसली. काही दशकांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये एक बाई तिचं दुकान बंद करून रात्रीच्या वेळी येत होती. न्यूयॉर्क अनेक बरोजचं बनलेलं आहे बरं का. त्याला क्वीन्स बरो एक जो बरो आहे त्या बरोजमधनं एक ती मुलगी येत होती आणि ते बाई येत होती दुकान बंद करून. तेवढ्यात एक मारेकरी आला आणि त्या बाईला भोसकलं. ती बाई किंचाळली. ती बाई किंचाळल्यानंतर 40 लोक जे होते आजूबाजूला राहणारे, त्यांना ते आवाज ऐकू गेला. पटकन ते उठले, त्यांनी खिडक्या उघडल्या आणि खिडकीतनं ते बघायला लागले सगळेजण. पण कोणी खाली आलं नाही मदतीला. सगळे 40 लोक बघत होते. तो मारेकरी पुन्हा दूर गेला, पुन्हा परत आला, पुन्हा त्यांनी भोसकलं. पुन्हा ती विवळली. तो मारेकरी दारू पिऊन आला तर काय माहीत नाही, पण तो पुन्हा आला आणि पुन्हा त्यांनी भोसकलं. शेवटी ती बाई मेली. तो मारेकरी निघून गेला. मग हे 40 लोक हळूहळू दबक्या पावलांनी खाली आले आणि त्या सगळ्यांनी मग ॲम्ब्युलन्स बोलवली. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिला मेली असं डिक्लेअर झालं. दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्समध्ये हेडलाईन्समध्ये बातमी आली की ती बाई मेली आणि 40 लोकांनी बघून सुद्धा त्याला मदत कोणी केली नाही. आणि असं सगळं भयंकर गदारोळ झाला. आज जसं 9 वाजताच्या न्यूजमध्ये नेहमी चालते तसं त्यांना समोर आणा, त्यांना चापकाने फोडा, अमुक तमुक सगळं सुरू झालं. कुठे गेली आपली संस्कृती, कुठे गेली आपली माणुसकी. रोज अग्रलेख वगैरे यायला सुरुवात झाली. अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये सायकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये चर्चासत्र ठेवण्यात आली. अनेक हॉटेल्स 5 स्टार हॉटेल्समध्ये सेमिनार्स ठेवण्यात आले. असंच एका सेमिनारच्या वेळेला 2 सायकॉलॉजिस्ट बसले होते आणि रात्रभर ते विचार करत होते आणि पहाटेच्या वेळी एका सायकॉलॉजिस्टला एक ब्रेनवेव्ह आली. तो म्हणला, आत्तापर्यंत आपण विचार करतो की 40 लोकांनी बघून सुद्धा कोणी मदतीला धावलं नाही. असं नसून 40 लोकांनी बघितलं म्हणूनच कोणी मदतीला धावलं नाही असं तर नसेल म्हणे. किती बारीक फरक आहे बघा. 40 लोकांनी बघून सुद्धा कोणी मदतीला धावलं नाही असं नसून 40 लोकांनी बघितलं म्हणूनच कोणी मदतीला धावलं नसेल. कदाचित 1-2 लोकांनी बघितलं असतं तर धावले असते असा त्याचा अर्थ. त्याने तो लिहिला पेपर काही 2-4 पानांचा आणि तो पाठवला आपल्या युनिव्हर्सिटीकडे. अमेरिकेत एक फार चांगली गोष्ट आहे की असं काही झालं की अमेरिकेत लगेच त्याच्यावर चर्चासत्र एक्सपेरिमेंट चालू होतात. ते एक्सपेरिमेंट्स चालू झाले त्यांचे. आणि अमेरिकेत एक्सपेरिमेंट कसे होते की म्हणे एका बागेत मी जायचं आणि एकच माणूस समोर असताना मी बेशुद्ध पडल्याचं सोंग करायचं. तो माणूस माझ्या मदतीला धावत येतो की नाही बघायचं. 3 माणसं असताना पुन्हा बेशुद्ध पडल्याचं सोंग करायचं. तो मनुष्य मदतीला येतो की नाही बघायचं. 10 असताना तेच करायचं, 20 असताना तेच. असं अमेरिकेमध्ये पुढच्या अनेक महिन्यात चिक्कार लोक बेशुद्ध पडले आणि खोटे म्हणजे. आणि त्या सगळ्यांनी मिळून एक डेटा तयार केला. त्यांच्या लक्षात आलं की जितके बघे जास्त, बाय स्टँडर्ड्स ज्याला म्हणतो, जितके बघे जास्त तितकं त्यातल्या कोणीही मदत करायला येण्याची प्रॉबॅबिलिटी कमी कमी होत जाते.
आता ह्या डेटा मिळाल्यानंतर त्याच्यावर चर्चा सुरू की असं का होतं, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ते न्यूयॉर्कमध्ये क्वीन्समध्ये 40 लोकांनी बघून सुद्धा कोणी मदतीला धावलं नाही. याचं कारण असं असलं पाहिजे की त्यातल्या प्रत्येकाला असं वाटत होतं की ज्या अर्थी उरलेले 39 लोक जात नाहीत पुढे धावायला, त्या अर्थी मी जाणं चूक आहे. किती मजा आहे बघायच्यात. म्हणजे आपण आपली बिहेवियर ही इतरांच्या बिहेवियरवरती स्टाईल करतो. इतरांना आपल्याविषयी काय वाटतं याप्रमाणे आपण स्वतःच्या विषयीची एक कल्पना करून घेतो. त्याला सेल्फ एस्टीम म्हणतात. एक लक्षात ठेवा, म्हणजे त्याच एरिक फ्रॉमने अप्रतिम एक डेफिनेशन केलेलं आहे. त्या डेफिनेशन तुम्ही नीट लक्षात घेतली तर ते आयुष्य बदलण्याची पॉवर आहे त्याच्यामध्ये. कारण आपल्याला जे अनेकदा कॉम्प्लेक्सेस असतात, इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो, चिकार वेगवेगळ्या तऱ्हेचं आपल्याला न्यूनगंड असतात. एरिक फ्रॉमने डेफिनेशन अशी केलेली आहे की इन्फिरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे मला असं वाटतंय की मला अमुक गोष्ट येत नाही असं नाही. इन्फिरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे मला असं वाटतंय की मला अमुक गोष्ट येत नाही असं नसून, इन्फिरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे मला असं वाटतंय की इतरांना असं वाटतंय की मला ती गोष्ट येत नाही. काय ब्रिलियंट आहे बघा म्हणजे. आणि हे एकदा लक्षात आलं की आपल्याला जे सारखा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होतं, इतरांना आपल्याविषयी काय वाटतं त्यामुळे सगळ्यात जास्त येत असतो. मग त्याच्यावर मात करणं शक्य होतं. मग आपण इतरांच्या मताला किती महत्त्व द्यायचं असं सगळं विचार तरी सुरू होतं. आणि मला असं वाटतं ॲडव्हर्टिजमेंट इंडस्ट्री आहे ना, ती सगळी ह्याच्याचवर बेस्ट आहे. सब लोक कोलगेट इस्तेमाल करते आहे, म्हणजे सगळे करतात. तू करत नाहीस, किती मूर्ख आहेस बापरे, तू म्हणजे माणूसच का काय आहेस असं सब लोक करते आहे. तू यू फॉल इन लाईन. सगळं तसं सगळे ए ग्रुप बी ग्रुप होतात, तू पण तेच कर. आपण तो तेच सांगतो मुलांना. तुला कोणी सांगितलं होतं चोमडेपणा करायला? जर का कोणी आगीतच धावत जात असेल किंवा 10व्या मजल्यावरून उडी मारत असेल तर आईवडिलांनी थांबवणं गोष्ट वेगळी. पण तो मुलगा थोडं काहीतरी वेगळी वाट चोखंदळत असेल, थोडा काहीतरी वेगळा विचार करत असेल, तर आपण त्याला प्रोत्साहन देत नाही. आपण त्याला त्या पठडीतच बसवण्याचा प्रयत्न करतो. हा क्लास, तो क्लास, ए ग्रुप, बी ग्रुप, अमुक तमुक सगळे. आणि मला असं वाटतं आपल्याकडे उद्योजक कमी असण्याचं कारण, संशोधक एका प्रकारे नोबेल प्राईज न मिळण्याचं कारण की आपल्याकडे वेगळ्या तऱ्हेने, म्हणजे अनेक इतरही कारण आहेत, आर्थिक आहेत, बरीच आहेत. पण त्यातलं एक कारण असं की आपण लॅटरल थिंकिंग ज्याला म्हणतो, आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतो, की वेगळ्या तऱ्हेने विचार कर. मी आहे मागे. उद्योजक व्हायला होताना सुद्धा कुठे उद्योजक होताना सुद्धा झोपडपट्टीतल्या कोणीतरी म्हटलं की तू सगळं फेल, तू गेलास आपलं सगळं आपण रस्त्यावरच येऊ, मला मान्य आहे. पण उच्च मध्यम वर्गातले लोक सुद्धा तू उद्योग काढ, फेल गेलास तरी दुसऱ्यांदा तू प्रयत्न कर, तिसऱ्यांदा कर, चौथ्यांदा कर, 9 वेळा फेल होशील पण 10व्यांदा यशस्वी होशील, मी तुला मदत करीन शेवटपर्यंत. आय विल स्टँड बाय यू टू द हिल्ट असं म्हणत नाहीत. अगदी उच्च मध्यम वर्गातले सुद्धा ते म्हणतात नाही तो आपलं इंजिनियर, डॉक्टर, अमुक तर प्रॅक्टिस चालू कर. म्हणजे त्याला आपण सातत्याने साच्यामध्ये बसवतो. इतर जसे आहेत तसंच त्याला आपण करायला बघतो. हा जो सगळा सोशल ॲस्पेक्ट माझ्या लक्षात आला आणि इवन सायकोलॉजिकल कॉम्प्लेक्सेसचा, न्यूरोसिस आणि त्याचा तेव्हा मला वाटलं ह्याच्यात फार गाभा खूप डीप आहे आणि ते सगळं सोप्या भाषेत कसं एक्सप्लेन करता येईल म्हणून मनात लिहिलं. मनातमध्ये पानोपानी एक्सपेरिमेंट्स आहेत, अनेक उत्कृष्ट त्या लोकांची आयुष्य आहेत, त्याच्या सगळ्या कॉन्सेप्ट सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत. त्यात चुकीची दिलेली नोबेल प्राइजेस आहेत, मजा पण आहे, खूप मजा. पण त्याच्या मागे हे कारण होतं लिहितं. नाही, ही प्रेरणा जी आहे तुमची, या किक ज्याला तुमचा शब्द तुम्ही जो वापरलात तो खूपच महत्त्वाचा आहे. म्हणजे त्या दृष्टीने मला हे तुम्ही सांगत असताना एक प्रश्न पडला की तुम्ही ज्या सुंदर पद्धतीने ही उदाहरणं देताय आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघताय, एक तटस्थानी पण पॉझिटिव्ह, निगेटिव्हिटी तुमच्या बोलण्यात फार कमी असते कायम. तर ह्या सगळ्या याच्यानंतर मला असं एक वाटतं की तुमच्यासारख्या बुद्धिजीवी माणसाने, मी पुन्हा एकदा तुम्हाला बुद्धिजीवी अशासाठी म्हणतोय, तुम्ही स्वतः किती म्हणलात की मी अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे, तरीसुद्धा अशा माणसांनी हे जे पालक किंवा मुलं ज्यांच्याबद्दल तुम्ही आत्ता म्हणलात की ज्याच्यामुळे आपल्याकडे उद्योजक कमी आहेत किंवा नोबेल प्राइजेस आहे किंवा हे सगळे विषय, यांना डोळ्यासमोर ठेवून अगदी उपदेशाचे डोस नाही पण अशाच पद्धतीने एखादं पुस्तक लिहावं असं तुम्हाला का नाही वाटत? नाही, मला पुस्तक लावायचं असं वाटलं नाही, पण कदाचित दिनसो. पण मला एक नेहमी सांग, मी की उपदेश करणार कोणी नाही, पण मला असं नेहमी वाटतं की आउट ऑफ द बॉक्स थिंकिंगला आपण नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून मी उदाहरण दिलं की कोणी आगीतच जात असेल, 10व्या उडी, तर तुम्ही थांबवा, पण बाकी करू दे ना, त्याला आपटेल. पण आपण असं जे आहे ना, अमेरिकेत खूप आहे बरं का ते. हेच तुम्ही आता जगभर फिरलेला आहात, तिथली अनेक माणसं तुम्हाला माहिती आहेत, या प्रकारच्या ॲटिट्यूडमुळे मोठी झालेली माणसं पण तुम्हाला माहिती आहेत. हो. तर हा तुमचा सगळा जो अनुभव आहे ना, हा जो तुम्ही पुस्तकाच्या रूपाने मांडलात, तर तो जसा तुमचं
मुसाफिर प्रेरणादायी ठरलं अनेकांना. तसंच कदाचित ठरेल. तसंच पण ते मला ठरेल. मला पुन्हा ते सांगायचंय की मी अमेरिकेत BA हिस्ट्री केलेला मनुष्य एकदम IT कंपनी काढतो. चिक्कार उदाहरण बरं का. इतके विचित्र विचित्र लोक मार्ग हे करतात. म्हणजे अमेरिका सगळं आयडियल आहे प्रत्येक बाबतीत, असं काही माझं म्हणणं नाही. पण आपण फार साचेबंद विचार करतो असं मला वाटतं. आणि तशीच आणि कित्येक वेळ मी म्हणू नाही, पण आई वडिलांना जे जमलेलं नसतं ते मुलावर आपण लादतो की त्यांनी तरी पूर्ण करावं असं. मला असं वाटतं की आपण त्याला वेगळ्या वाटा कोणाला आणि आता मग काल फार बरं वाटलं की आता पास होणाऱ्या मुलांना विचारलं तर सगळ्यात पहिला प्रेफरन्स त्यांचा संगीत, चित्रकला आणि साहित्यावाला आहे. हो. त्यानंतर इंजिनिअरिंग. मला अतिशय आश्चर्य, आनंद वाटला मला की अरे हे वेगळंच काहीतरी घडतंय. पण त्यात सुद्धा आता इंजिनिअरिंगच्या सीट्स रिकाम्या आहेत, नोकऱ्या मिळायला त्रास आहे, चला इकडे बघू, इथे संगीत केलं तर झी वरती येता येईल आणि आपल्याला पैसा मिळवता येईल, असं जर असेल तर वाईट आहे. पण मला असं वाटतं की आयुष्यामध्ये एक कुतूहल बाळगणं, सारखं ते परीक्षा मार्काच्यापेक्षा आयुष्यात किती विविधता आहे, त्यात किती गोष्टी आहेत, त्यात किती झपाटून टाकण्यासारख्या गोष्टी आहेत. मग तुम्हाला सांगतो अनेक गोष्टींचा विचार करता करता मी रात्रभर बेचैनीत काढलेले आहेत. आता हे जे आहे ना की आपल्याला एक कळलं पाहिजे किंवा हे का झालं असलं पाहिजे, हा जो प्रकार आहे. परीक्षा जाऊ देऊ म्हणजे याचा अर्थ असं तिथे विद्यार्थ्यांनी मुळीच घेऊ नये इथे की परीक्षेचा अभ्यास करू नका म्हणून. करा अभ्यास, पण फक्त त्याच्याचकडे फक्त लक्ष देऊन तुम्ही आयुष्य जगू नका. खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या खूप शिकण्यासारख्या आहेत, मजा करण्यासारख्या आहेत आणि त्यात झपाटून टाकण्यासारख्या त्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये हे केलं. मी अर्थातच्या विषयी थोडंसं बोलणार. बोला. मी त्या पुस्तकाकडे इनफॅक्ट तुम्हाला आता नेणार होतो. अर्थातला किक कशी लागली मी तुला इथे समस्त लोकांना सांगू इच्छितो की अर्थातची जी 60 पानं आहेत ना, भाग 2, तो जरूर वाचा ज्याने वाचला नसेल तो. त्याच्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स जे आहे, म्हणजे आजकाल जे सगळं चाललेलं, मी NDTV प्रॉफिट, CNBC, फायनान्शियल एक्सप्रेस आणि हे जे सगळं इकॉनॉमिक टाइम्स आहे, त्यातला 70-80% भाग तरी तुम्हाला कळू शकेल साध्या सोप्या भाषेत, त्यातल्या फक्त 60 पानं वाचली तर. ह्याची नक्की मी गॅरंटी देतो. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे अर्थातमध्ये खूप म्हणजे फॉरेन एक्सचेंज म्हणजे काय, त्याची थेरी, त्याची हिस्ट्री, नोटा आणि बँका चालू कशा झाल्या त्याची हिस्ट्री, बार्टर ट्रेड कसा चालू झाला, ज्यावेळी हे पैसा नव्हता त्यावेळी बार्टर कसा चालू झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो बार्टर ट्रेडची कॉन्सेप्ट की पैसा नसताना मी तुला गाई देतो, तू मला गहू दे, असं चालायचं ना. तर ही कॉन्सेप्ट चालू ठेवावी म्हणून न्यूयॉर्कमध्ये अजून एक बार्टर थिएटर आहे. त्या गंमत बघा कशी, त्या देशात काही फार चांगल्या गोष्टी आहेत. बार्टर थिएटर आहे, तिथे नाटक बघायला जी मंडळी येतात ती येतात आणि काहीतरी गहू बी वगैरे अशा गोष्टीतून नाटक बघून जातात, पैसे वापरत नाहीत. पण अशा गमती तर खूपच आहेत तिथे. इतिहास आहे सगळ्या अर्थशास्त्राचा, त्यातल्या वेगवेगळ्या कॉन्सेप्टचा. पण ते का लिहावंसं वाटलं त्याची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मी अनेक हजारो मुलांना अमेरिकेला पाठवलं IT इंडस्ट्रीज असल्यामुळे. त्याला दर महिन्याला मला जावं लागायचं अमेरिकेत. मग त्या मुलांना भेटायचं, कस्टमर्सना भेटायचं, असं सगळं चालायचं. एकदा मी गेलो होतो तर शिकागोला गेलो असताना एका मुलाने मला जेवायला बोलवलं. त्याचे सगळे बायको, मुलगा आणि तो स्वतः हजर होते. डायनिंग टेबलवरती तो आपलं ज्ञान पाजळायला लागला. तर म्हणलं काय, म्हणलं भारताला कोणी विचारत नाही बा, $1 म्हणजे $50 म्हणाला. तर म्हणलं $1 म्हणजे $50 एका इक्वेशनवर आपल्याला काय सांगता येईल. ते 50 ते 60 झाले किंवा 50 ते 40 झाले तर त्याचा ट्रेड डेफिसिटवर काय परिणाम होईल, इन्फ्लेशनवर काय परिणाम होईल, GDPवर काय होईल, हे सगळं मला कोणीतरी बोलू शकेल त्याच्यावर. पण फक्त $1 म्हणजे $50 अशा इक्वेशनवर तू अमेरिका चांगली आणि $1 म्हणजे $50 म्हणजे भारत वाईट, असं तू कसं म्हणू शकतो. मी काही बोललो नाही त्यावेळेस. पुन्हा दुसऱ्या 1-2 महिन्यांनी गेलो होतो. पुन्हा न्यूयॉर्कला कुठेतरी मीटिंग होती. ती झाल्यावर पुन्हा त्यांनी ब्रेकफास्टला बोलवलं होतं. तर गेलो तिथे पुन्हा बायकापर्यंतवर तो पुन्हा पाजळायला लागला. काय भारताला तर इंडिया म्हणतात नाही, तिकडे गेलो तर इंडिया म्हणतात. इंडियाला कोणी विचारत नाही. आणि म्हणलं का रे बाबा, तर म्हणलं की $1 म्हणजे $50. मग मात्र मला राहुल नाही. मी त्याला म्हटलं की ते आपण उद्या रिझर्व्ह बँकेने एक नवीन करन्सी काढली आणि त्याला शीन असं नाव दिलं आणि असं सांगितलं की एक शीन म्हणजे $100. प्रत्येकाने आपल्या खिशातले रुपये आणि नाणी बँकेकडे जमा करावी. त्याला 100ने भागून शीन आणि सेंट्स मिळतील. बँकेचा बॅलन्स आहे त्याला 100ने भागून शीन आणि सेंट्स मिळतील, जमा होतील बँकेमध्ये. माझ्या खिशात काल $800 होते, तर आता 8 शीन शिल्लक असतील. कपड्यांच्या दुकानामध्ये पॅन्टची किंमत $800 जर का काल होती तर ती आता 8 शीन लावण्यात येईल.
म्हणजे कालसुद्धा मी ती पॅन्ट विकत घेऊ शकत होतो, आजसुद्धा मी ती पॅन्ट विकत घेऊ शकतो. म्हणजे इंजिनिअरिंगच्या टर्ममध्ये फक्त युनिट ऑफ मेजर बदललेलं आहे. एकही मनुष्य जास्त गरीब किंवा जास्त श्रीमंत झालेलं नाही. कोणाच्याही आर्थिक परिस्थितीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. आपण मोजमाप कशात करतो ह्याच्यात फरक पडलेला आहे. पण म्हणलं ओव्हरनाईट आता हे केल्यानंतर आता म्हणलं एक शीन म्हणजे $2 झाले. काल $1 म्हणजे ₹50 होते, मग $1चे ₹50 मिळतात तुम्हाला, म्हणून भारत खाली होता. आता एक शीन भारताची करन्सी म्हणजे $2 झाले. म्हणजे आता आपली इकॉनॉमी अमेरिकन इकॉनॉमी सुधारली की म्हटलं. मग तो म्हणला नाही काहीतरी गडबड आहे याच्यात बरं का. मग म्हणलं शीन बिन वगैरे जाऊ दे म्हणलं, आत्तासुद्धा ₹1 दिलं की चिकाल लिरे मिळतात. म्हणजे तू आपली इकॉनॉमी इटालियन इकॉनॉमीपेक्षा चांगली पाहिजे. ₹1 म्हणजे चिकाल येन मिळतात. म्हणजे आपली इकॉनॉमी जपानी इकॉनॉमीपेक्षा चांगली पाहिजे. मग तो गडबडलाच. म्हणलं फक्त इक्वेशनवरनं काही कळत नाही. आणि मग त्याला मी फॉरेन एक्सचेंजची पूर्ण थिअरी सांगितली 2.5-3 तास बसून. 1920s पर्यंत गोल्ड स्टँडर्ड कसं होतं, मग फिक्स रेट कसा आला, 70sमध्ये फ्लोटिंग रेट कसा आला, मग त्याचा फॉरेन एक्सचेंजची संबंध, त्याचा ट्रेड डेफिसिटशी संबंध, त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंध, त्याचा GDPशी इन्फ्लेशनशी संबंध, हे सगळं त्याचं ग्राफ्स इक्वेशन्स मांडून त्याला मी समजावून सांगितलं. कारण ते आम्ही केलं होतं. आणि मग परत येताना शिकागोहून परत येताना मला लक्षात आलं की हा एमटेक कम्प्युटर सायन्स मुलगा हुशार IITतला, आणि त्याला इकॉनॉमिक्सची अशी माहिती आहे. तर म्हटलं साध्या माणसाला काय माहिती असणार. मग आपण सामान्य माणसाकरता आपण इकॉनॉमिक्स अगदी सोप्या भाषेत एक्सप्लेन करायचं. आणि नुसतंच एक्सप्लेन नाही, त्याची हिस्ट्री, थेअरी, मजा, चरित्र हे सगळं मिक्स करून द्यायचं. त्यामुळे ते वाचलं जाईल आणि लोकांना आवडेल. आणि मला वाटतं त्यामुळे मला अर्थात लिहिण्याची प्रेरणा मिळेल. पुस्तकं तर तुमची विक्रमी खपलेलीच आहेत आणि प्रेरणादायी तर आहेतच, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण अच्युतजी, तुमच्यावरती एक असा आरोप केला जातो की तुम्ही इंटरनेटमधनं माहिती गोळा करता आणि पुस्तकं लिहिता. तर काय सांगाल? मला त्याच्यात काय म्हणावं ते कळत नाही. का ह्याच्यात हास्यास्पद काही गोष्ट नाही. कारण यातल्या कुठल्याच पुस्तकातला कुठलाच लेख कोणी जर दाखवलं की या पुस्तकातले 8 लेख किंवा हा सेक्शन किंवा हे 4 लेख इंटरनेटवरनं डायरेक्ट कॉपी करून दिले, तर मी लिखाण सोडून देईन त्या दिवशी. इतकं सोपं असतं, मी अजून एक 5 पुस्तकं लिहिली असती मला वाटतं. काय माहिती आहे का, इंटरनेट हे फार चांगलं साधन आहे. आणि केवळ पुस्तकं कागदाच्या स्वरूपात आली म्हणून ते जास्त चांगलं आणि ते इलेक्ट्रॉनिक आलं म्हणून वाईट असं काही नसतं. पण फॉर्च्युनेटली मी इंटरनेट तेवढं वापरत नाही. काही गोष्टी चेक करण्याकरता मात्र वापरतो, कारण ते फार चांगलं साधन आहे. मला त्यात काही दुःख काहीच नाही. पण माझा असा दावा आहे बरं का, की ही फक्त माहिती कोंबलेली नसते हो, हे ज्ञान आहे. अर्थात तुम्ही वाचता तेव्हा इकॉनॉमिक्सचं ज्ञान मिळतं. म्हणजे आम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जेव्हा क्लासेस घ्यायचो ना, पहिल्या दिवशी क्लास घ्यायचो, डेटा, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज ह्याच्यात फरक काय. तर काही लोक मुद्दाम म्हणतात, कुठल्या भावनेने म्हणतात, हे असं का म्हणत असतील? नाही, मग त्यात मला शिरायचं नाही. त्यात काहीतरी असेल, कदाचित त्यांच्या भावना वेगळ्या असतील. पण नुसतीच माहिती कोंबायची, ही काय माहिती म्हणजे केरळची राजधानी किती अशी माहिती नसते. त्यात एक सूत्र आहे, त्यात एक ज्ञान आहे, इकॉनॉमिक्सचं ज्ञान आहे, गणितीमध्ये गणिताचं ज्ञान आहे, मनातमध्ये सायकॉलॉजीचं ज्ञान आहे, किमयागारमध्ये विज्ञानाचं ज्ञान आहे. तर मला असं वाटतं तर मुद्दामून त्याचं माहिती हा कोंबतो आणि इंटरनेटवरनं करतो असं म्हणलं की थोडं खालचं. तर त्याच्याकडे काय एक प्रकारे असूया असू शकते का मी त्याचा अनालिसिस काही करणार नाही. पण मी माझ्या मार्गावर पूर्ण ठाम आहे, कारण हे ज्ञान आहे असं मला वाटतं. फक्त एकच आहे की माझ्यासमोर जे आदर्श आहेत ते कार्ल सगान आहे, आईन्स्टाईन आहे, स्टीफन हॉकिंग आहे, म्हणजे ब्रायन ग्रीन आहे, अनेक मिशिओ ककू आहे. हे सगळी माणसं तिथे ग्रेट मानली जातात. म्हणजे सिम्प्लिफिकेशन आणि पॉप्युलराईज करणं ह्याला एवढं महत्त्व आहे तिकडे. आपल्याचकडे ते थोडं खालचं समजलं जातं. समीक्षेच्या स्वरूपात असं जर अवघड वगैरे लिहिलं की काहीतरी मोठं चांगलं असं, त्यालाच मी पूर्ण तडा दिलेला. नादवेदमध्ये मी काय म्हटलं की जे गाणं आवडण्याकरता कळावं लागतं ते गाणंच नाही. गाणं आवडण्याकरता लोक क्लासिकल म्युझिकमध्ये फार आहे बरं का, की मला गाणं कळतं. म्हणलं कळतं म्हणजे काय रे बाबा, मग कळायचं म्हणजे काय. कारण ते सूर, निषाद आणि पंचमी नंतर त्याला नावं दिलेली. जो प्रत्यक्ष पहिल्यांदा कानाला जे गोड लागतं, हृदयाला जे भिडतं ते सगळ्यात चांगलं गाणं किशोर कुमारचं असू दे, नाही तर किशोर आमोणकरचं कुमार गंधर्वांचं असू दे, किंवा बाग बिथोन मोझार्टचं असू दे. जे कानाला गोड लागतं, हृदयाला भिडतं ते चांगलं संगीत, अशी माझी डेफिनेशन आहे. पण गाणं ऐकणाऱ्यांमध्ये सुद्धा एक उतरण नाही बरं का, की आम्ही ह्याचं गाणं ऐकतो, आम्ही कुमार गंधर्वांचं गाणं ऐकतो.
मग त्यात सुद्धा कुमार गंधर्वांचं गाणं ऐकणारे पंडित जसराजांचं गाणं ऐकणारे खालचे समजतात. माझा हसावं का रडावं तर कळत नाही. म्हणजे मला वांग्याची भाजी आवडते, तू काय आळूची भाजी खातो, अरे म्हणजे काय बरं. त्यातनं सुद्धा तुला गाणं जर का कळत नसेल, समजा मी म्हटलं की मला भीमसेनची आवडत नाही, तर गाणं म्हणजे तुला गाणं काही कळत नाही म्हणतात, तर माझा प्रश्न असा आहे की मी समजा एखाद्या घरी जेवायला गेलो आणि मी म्हटलं की मला वांग्याची भाजी आवडली नाही, आणि त्या ज्यांनी स्वयंपाक केला त्याने मला विचार, तुला माहिती आहे का त्यातले काय मसाले घातले होते, त्या सगळं यादी कर बघू, ते माहिती जर असेल तुला चांगलं का वाईट भाजी सांगण्याचा हक्क नाही. अरे पण मला जिभेला लागत नाही ना, तसं काय करू. तर तसं कानाला जे गोड लागत नाही, हृदयाला भिडत नाही, ते चांगलं संगीत नाही. एवढी साध्या भूमिकेत आम्ही नादावेत लिहिलं. काय माहिती आहे का, हे जे सगळे समीक्षकांचे आणि प्रचंड स्वतःला उंच समजणारे लोक त्यांचे बुरुचच पहिल्यांदा पूर्ण मोडून काढण्याचं काम चालू केल्यामुळे त्यांची आसनं डळमळीत केल्यामुळे असं नाही, त्यांना स्थान आहे, म्हणजे त्यांना कमी लेखत नाही बरोबर आहे. पण मला असं वाटतं की मी जे करतो ते सगळ्यांनी आपण शिकू, सगळ्यांनी त्यातली मजा घेऊ आणि आणखीन मग नंतर पुढे जाऊ, मग आपण समीक्षा वगैरे वाचायला काही हरकत नाही. म्हणजे कॅनव्हासमध्ये सुद्धा तोच हे झपूर्जामध्ये तोच, झपूर्जा तुम्ही 3 व्हॉल्यूम्स मध्ये तुमच्या आत्ताच्या परवाचे पुस्तक मला काय वाटलं की पाश्चिमात्य संस्कृतीचं मराठी वाचकाला एक विराट किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह एक दर्शन द्यावं म्हणून झपूरचा पहिल्यांदा मी नीलांबरी जोशीबरोबर लिहिलं. त्या तिची उत्कृष्ट लेखिका आहे आणि त्याच्याबरोबर लिहिलं 3 व्हॉल्यूम्समध्ये 1200 पानांमध्ये शेक्सपियर, चॉसर पासून ते डॉस्टोस्की, टॉल्स्टॉय, कामू, सार्त्र, काफका, शॉ, ऑस्कर वाईल्ड पासून अनेक बरेच कव्हर केलेले 48 का 50 लेखक आणि त्याचं आयुष्य, तो काळ, त्यांनी लिहिलेलं कादंबऱ्या, त्याच्या गोष्टी. म्हणजे त्यातला वाईट भाग असा की ही जर झपूरचा ते कादंबरीसारखं वाचतात लोक, ते वाचलं की तुम्ही इंग्लिश साहित्यावरती चक्क भाषणं देऊ शकाल, तशी देऊ नयेत. माणसांनी पुस्तकं पण वाचावीत, पण इतकं इंटरेस्टिंग आहे, जरूर वाचा. कॅनव्हास का लिहिलं ह्याच्याशी एक गंमत सांगतो. कॅनव्हासमध्ये सुद्धा जे आर्टिस्ट आहेत, 2 मिनिटात फक्त एक म्हणजे व्हॅन गॉग जो मनुष्य होता ना, कॅनव्हासमध्ये जी रंगवलेली जी आयुष्य आहेत त्याने मी हादरून गेलो चक्क. त्यांच्याविषयी माहिती होतीच बरं का, पण मराठीमध्ये म्हणजे फक्त लस्ट फॉर लाईफचं एक ट्रान्सलेशन अवेलेबल. लस्ट फॉर लाईफ ही कादंबरी आहे, ती चरित्र नाही. दुसरी 1-2 मराठीमध्ये पुस्तकं होती, पण अशा तऱ्हेचं कॉम्प्रिहेन्सिव्ह नव्हतं. म्हणून म्हणलं एकाच पुस्तकात सगळ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह आपण वेगवेगळे आर्टिस्ट घेऊ आणि सगळ्यात शेवटी 150 पानं चित्रकलेचा इतिहास लिहू. मग त्यात इम्प्रेशनिझम म्हणजे काय, एक्सप्रेशन म्हणजे काय, क्युबिझम म्हणजे काय, सररिअलिझम म्हणजे काय, हे सगळं त्यातलं आर्टिस्ट, त्याचे चरित्र, त्यात माणसं कुठल्या काळात केलं, त्याच्या डेफिनेशनपासून सगळं शेवटलं 150 पानात दिलं आहे. आणि पहिल्यांदा आम्ही चरित्र रंगवले. पण त्या चरित्र का रंगवली ते सांगतो. तर व्हॅन गॉग उदाहरण घ्या. म्हणजे व्हॅन गॉग या माणसाचं सगळीकडनं ठोकर खाणं ज्याला म्हणतात ना आपण, इतकं वाईट आयुष्य एखाद्याचं जावं, दिसायला कुरूप पण मनस्वी. तो त्याचा एका मुलीवर प्रेम होतं, उर्सुला नावाचा, ती लंडनला राहायची. हा हॉलंडहून चक्क 2-2, 3-3 दिवस प्रवास करून, ऊन पाऊस बर्फात प्रवास करून तिथं फक्त दर्शन घडावं म्हणून तो बाहेर उभं राहायचा. असं तो अनेकदा करायचा, दिवसेंदिवस, रात्री तिथे झोपायचा, अर्थच नाही. आणि तिला कल्पना नव्हती हा इतका वेडा आहे आपल्याबरोबर. तिचं लग्न पण झालं, सगळीकडे त्यांनी मार खाल्ला, ते प्रेमभंग झाले. मग बेल्जियममध्ये गेला. एकदा तर तो काकांच्या चित्र विकण्याच्या दुकानात होता, काकांचं चित्र विकण्याचं दुकान होतं, त्याचं चित्र विकायचा. पण मनस्वी कसा बघा, एक कोणीतरी चित्र विकत घ्यायला गेला की तो म्हणत हे चित्र घेऊ नका, हे बंडल आहे म्हणत. विकणारच माणूस जर का बंडल म्हणायला लागला तर कोण घेणार. असं सगळं विचित्र. त्याने काढून टाकलं त्याला. मग इकडनं तिकडनं भटक, बेल्जियममध्ये खाण कामगारांमध्ये गेला. असं सगळं ते फार म्हणजे त्याला अतिशय विस्कळीत आणि असं आयुष्य, ज्याला सारखे म्हणजे गुलजार त्याला खराशी म्हणतो, म्हणजे असे सारखे चरे आयुष्याला पडतात सगळ्याच बाबतीत, मनाला, दर क्षणाला. आणि त्याचं आणि त्याचं भावाचं नाव थिओ. तो थिओ आणि व्हॅन गॉगचं इतकं सुंदर रिलेशन आहे. म्हणजे त्या भावाच्या प्रेमामुळे तो जगला, तो तितकी वर्ष जगला. आणि शेवटी त्याचं एकही चित्र विकलं गेलं नाही आयुष्यात, एकही चित्र विकलं गेलं नाही. त्याला अतिशय वाईट वाटेल म्हणून थिओने शेवटी आपल्या मित्राला पैसे दिले आणि सांगितलं, बाबा रे तू त्याचं चित्र विकत घे, मी दिलेत पैसे म्हणून सांगू नको. त्याला आपलं एक तरी चित्र विकत गेलं असं त्याला वाटेल. आणि असं एकच चित्र जर विकलं गेलं, शेवटी प्रचंड नैराश्यात, म्हणजे प्रेमाच्या विषयी, चित्राच्या विषयी, अनेक गोष्टींच्या विषयी, दिसण्याच्या विषयी, सगळ्याच बाबतीत अत्यंत नैराश्यात त्यांनी गोळी झाडून घेतली आणि तो मेला. त्यानंतर पार्ट 2 सीन नंबर 2. आज
व्हॅन गॉगच्या प्रत्येक चित्राची किंमत कित्येक 100 कोटी आहे. बिल गेट्स सारखी मंडळी माझ्याकडे व्हॅन गॉग आहे म्हणून प्रचंड अभिमानाने सांगतात. हे काय आयुष्य आहे बघा. अशा तऱ्हेची प्रचंड म्हणजे वेगवेगळे आयुष्य तुम्हाला कॅनव्हासमध्ये मिळतील. मायकेल एंजेलोचं तसंच एक आठवलं सांगतो एका मिनटात. मायकेल एंजेलो शिकायला गेला आणि घिरलांडी नाच्या माणसाकडे गेला. तो प्रचंड प्रसिद्ध त्यावेळेस चित्रकार आणि शिल्पकार. तिथे शिकायला गेला. वडिलांचा मायकेल एंजेलोला भयंकर विरोध. हे म्हणजे तोट्याचे सगळे धंदे संबंध कंगाल होण्याचे धंदे चित्रकला आणि शिल्पकला. तो आपलं चांगला त्यावेळेपासून चालू आहे बरं का. तो आपला चांगला इंजिनियर हो, तुझा अमुक हो, असं काहीतरी. तेव्हा मायकेल एंजेलोने चित्रकला आणि शिल्पकला शिकण्याला प्रचंड विरोध करणं. मग लपत छपत जाऊन तो घिरलांडीकडे गेला आणि तो म्हणाला की मला शिकायचं आहे. तो घिरलांडी म्हणाला तू काहीतरी काढून दाखव. त्याने काढून दाखवलं. घिरलांडीला आवडलं. तो म्हणाला की मग ठीक आहे तू ये, माझी फी बी वगैरे माझे शिष्य सांगतील तुला. तर तुम्हाला फी मी काही देऊ शकणार नाही म्हणे. का तर म्हणे वडील माझा भयंकर विरोध आहे वडिलांचा मी ते शिकण्याला. तिथं जाऊन कमाव वगैरे म्हणतायत. मग तो म्हणला की ठीक आहे मी फी निम्मी करीन वगैरे. मग तो म्हणला की नाही पण निम्मी पण देऊ शकणार नाही. मग तो ठीक आहे मग फी तुला माफ करतो म्हणे. तर तो म्हणला नाही नाही माफ करून कसं चालेल, मला वडील पैसे कमावणार म्हणून म्हणतायत. तो गेला नाही म्हणजे काय. तो म्हणजे मला शिकण्याचे पैसे द्या म्हणतो. आणि मायकेल एंजेलो पहिला आर्टिस्ट होता की त्याला त्यांनी पैसे दिले शिकण्याकरता, जगातला पहिला. अशी सगळी मजा मजा कॅनव्हास वाचत होती. आणि सगळ्यात शेवटलं एक लाईमलाईट जे आहे त्यामध्ये पुन्हा चार्ली चॅपलिन, मेर्लिन मनरो, हिचकॉक, स्पीलबर्ग, कुरोसावा अशी सगळी माणसं. आणि पुन्हा संबंध पाश्चिमात्य सिनेमाचा इतिहास, त्यातल्या सिनेमांच्या गोष्टी, त्यातला गमती जमती असं सगळं आहे. म्हणजे सामान्य एक मजा वाटावी, ते आपण सिनेमे बघावेत किंवा त्या कादंबऱ्या वाचाव्यात किंवा ती चित्र बघावीत अशाच हेतूने सगळं लिहिलेलं आहे. या दिवाळीपर्यंत सिम्फनी म्हणून येत आहे. त्यात बाग, बिथोन, मोझार्ट, चॅकोस्की, वॅगनर, मग बीटल्सपासून मायकेल जॅक्सनपर्यंत असं संबंध एक 500-550 पानी या दिवाळीत येईल. हे 4 झालं की सांस्कृतिक याच्यातनं पुन्हा मागे सरून मग मी इतर पुन्हा विज्ञान आणि इतर अनेक विषयांवर लिहिण्याचं मी चालू करणार आहे. आपल्या सगळ्या शुभेच्छांनी ह्यातले काहीतरी प्रयोग यशस्वी होतील आणि मराठी ज्ञानभाषा होण्याकरता म्हणजे आपल्याकडनं 1 की 2% जरी भर पडली तरी मला आयुष्याचं सार्थक लाभेल आपल्या शुभेच्छांनी, असं मला वाटतं. धन्यवाद. मला खरं तर अजून काही प्रश्न विचारायचे आहेत, पण वेळेचं बंधन असल्यामुळे मी आता जास्त विचारत नाही. स्तंभित होणं एखाद्याचं बोलणं ऐकून म्हणजे काय असू शकतं हे मला वाटतं आपण सगळ्यांनी आज अनुभवलं असेल. की एक माणूस काय काय करू शकतो, किती गोष्टी त्याला माहिती असतात, किती त्याचं वाचन असतं, किती त्याला गोष्टी लोकांना सांगायच्या असतात आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तो सांगत असतो. हे सगळं पाहिलं ना की अचंबित व्हायला होतं. तर अशा या महान माणसाला आज आपण इथं आणलं DSK गप्पांमध्ये, हे खरोखर आपलं भाग्य आहे. अच्युतजी, मी शेवटी जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे विनंती करणार आहे. तुम्ही संगीतावर नादवेदसारखं पुस्तक लिहिलं, तुम्ही उत्तमच संगीताचे श्रोते आहात, पण तुमचा आवाज पण खूप चांगला आहे. एक ओळ नाही, पूर्वी मी बरेच प्रयोग करायचो पण आता खरंच करत नाही मी. म्हणजे एखादी ओळ नाही, मला जमणार नाही. म्हणजे अहो सर, असं वाटतंय तुम्हाला? मी कारण तुम्हाला जे नाही जमणार असं वाटतं ते इतरांसाठी खूप असतं. नाही नाही, आवाजच पूर्ण आहे. आम्ही काय करायचो IIT मध्ये असताना वेगवेगळे राग कसे ओळखायचे असं प्रयोग करायचं. माझा आवाज हे झालं आहे पूर्ण, आता जमणार नाही. एक ओळ म्हणतो, पण मी अनाऊन्समेंट करतो पुढची उद्याची 1 मिनिटात. राग कसे ओळखायचे त्याच्याविषयी आम्ही हे करायचो. M2G2 मध्ये वर्षा उजगावकर बरोबर मी 1-2 काहीतरी केले होते, लक्षात नाही माझ्या आता. नाही, आवाज फाटलेलाच आहे खरं. नाही नाही, म्हणा म्हणा. आता हमीर राग कसं आम्ही 20-30 मंडळी बसून IIT मध्ये टाइमपास करायचं. म्हणजे तर पलुसकरांची बंदिश होती. म्हणजे सुर जा रही हो, सुर जा रही आ सुर जा रही आ
लागते इथे हमीर. सुर की गति में क्या जानू, एक भजन करना जानू. सुर की गति में क्या जानू असा हमीर जो आहे ना. मधुबन में राधिका ना आता किंवा मल्हार तुम्ही घेतलात ना की ओ करीम नाम आ आ आ आ ये करीम नाम. आता याच्यामध्ये जनपळभर म्हणतील हाय हाय, वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते. हे असं जे त्याला हे अर्क हे असं होतं. क्या बात आहे. तुम्ही नाही म्हणलात तरी जे गायलात ते इतकं सुरेल होतं की आता तुम्ही तानपुरा घेऊन एखादी मैफल करायला हरकत नाही. 20-30 पट खरंच चांगलं मी म्हणायचो. म्हणजे टी व्हीवर बोलवण्यात मी नाही गेलो आणि शिट्टीवर मी एक 20 ते 30 मिनिटं अनेक राग वाजवू शकत होतो, आलापीपासून तानांपर्यंत. म्हणजे बर, एकच तोडीची फक्त 6 मिनिटाची कोणीतरी ठेवली त्याची कॅसेट, पण तेही गेलेले आहेत. त्यामुळे ते लोकांच्या नशिबाने बर. अच्युतजी, खरोखर तुमचा हा सगळा जो प्रवास आहे ना, हा आमच्यासाठी तर विस्मयकारक स्तिमित करणाराच हा शब्द आहे, त्याला दुसरा कुठलाच शब्द नाही आहे. पण हे सगळं तुम्ही मराठी भाषेला दिलं त्याबद्दल मराठी वाचकांच्या वतीने खरोखर आम्ही तुमचे ऋणी आहोत असं म्हटलं तरी चालेल. आणि यापुढेही अशीच एकापेक्षा एक विविध विषयांवरची पुस्तकं आम्हाला तुमच्याकडून वाचायला मिळतील अशी आपण आशा करूया. त्यांना मी आज इथं आल्याबद्दल डी एस कुलकर्णी फाउंडेशनच्या वतीने, डी एस कुलकर्णी परिवाराच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. बाहेर अच्युत गोडबोले यांची पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहेत, आपण जरूर ती घ्या. आणि आता जी पुस्तकं तुम्ही इथं घ्याल त्याच्यावर अच्युत सर स्वतः सही करणार आहेत, हे त्यांनी मला मुद्दाम सांगायला सांगितलं आहे म्हणून सांगतो. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता आपण ज्यांना झी मराठीवरच्या मालिकेमधनं बघितलेलं आहे आणि आई आजी म्हणून आपल्याला त्या घराघरात पोचलेल्या आहेत अशा रोहिणी हट्टंगडी यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तेव्हा उद्या संध्याकाळी 6 वाजता भेटू. आज पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. अच्युतजी, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.